नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. एक व्हिडिओ, एक संकल्पना या सिरीज अंतर्गत आज आपण एआयचा शेअर मार्केटमधील वापर ह्यावर आधारित व्हिडिओ बनवत आहोत. आणि ह्याचा हा पहिला पार्ट आहे. ह्या पहिल्या पार्टमध्ये आपण गुंतवणुकीसाठी एआयचा वापर नक्की कशा पद्धतीनं केला जातो हे उदाहरणासहित समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते पॉइंट्स कव्हर करणार आहोत ह्याच्यावर थोडंसं लक्ष टाकूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण एआय आणि जेन एआय म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत. त्यानंतर प्रॉम्प्ट म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत. आणि त्यानंतर जेन एआयचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याची जी काही उदाहरणं आहेत त्यांची माहिती घेणार आहोत. हे पहिले 2-3 मुद्दे बघितल्यावर कदाचित तुम्हाला असं वाटेल की आपण नक्की शेअर मार्केट विषयीच व्हिडिओ बघतोय का आपल्याला वेगळा विषय आहे. तर तसं नाहीये मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचा वापर करून म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेअर मार्केटमध्ये त्याचा कशा पद्धतीने उपयोग करता येऊ शकेल हे आपण उदाहरणासहित आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मात्र ते समजून घेण्यासाठी आपल्याला थोडक्यात हे एआय किंवा ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं, ते काय आहे, जनरेटिव्ह एआय काय आहे, हे अगदी थोडक्यात तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि मला नक्कीच माहिती आहे की आपल्यापैकी सर्वांना हे ऐकून जरी माहीत असलं तरी या व्हिडिओमध्ये आपण जे काही उदाहरण बघणार आहोत तर त्यापूर्वी थोडंसं आपल्याला जर त्याची तोंड ओळख असेल तर ते समजून घ्यायला सोपं जाणार आहे. म्हणून आपण हे पहिले 3 मुद्दे इथे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण आपल्या शेअर मार्केटच्या विषयावर येणार आहोत. आणि मला जर समजा गुंतवणुकीसाठी एक पोर्टफोलिओ बनवायचा असेल आणि तर त्यासाठी काही स्टॉक निवडायचे आहेत, तर त्याच्यासाठी आपण काय केलंय, एक पंचसूत्री बनवली आहे. म्हणजे आपण एक 5 स्टेपचा एक प्रोग्राम तयार केलाय. आणि त्या 5 स्टेपनं गेल्यानंतर आपल्याला आपल्या पोर्टफोलिओसाठी कोणते स्टॉक निवडावेत ह्याची माहिती एआयच्या सहाय्यानं मिळू शकते. म्हणजे सगळा अभ्यास जो असेल तो एआय करणार. मी फक्त माझ्या अपेक्षा काय आहेत ते मी त्या एआयला सांगणार. अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. कदाचित थोडासा मोठा होईल, पण मला 100% खात्री आहे तुम्ही एकदा व्हिडिओ बघायला सुरुवात केलीत आणि जर तुम्हाला खरोखरच शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघाल. आपण पुढे जाऊया. गुंतवणुकीसाठी स्टॉक कसा निवडायचा असतो तर त्याच्यासाठी एक पंचसूत्री आहे आणि ती कशी आहे ते आपण समजून घेणार आहोत. आणि मग ह्या पंचसूत्रीचा आणि एआयचा वापर करून आपण प्रत्यक्षात ते कसं साध्य करायचं तर त्याच्यासाठी प्रॅक्टिकल उदाहरण देखील बघणार आहोत. आणि या पंचसूत्रीमधल्या 5ही स्टेप मी तुम्हाला एआयच्या मदतीनं पूर्ण करून दाखवणार आहे. तर ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी पुढच्या भागामध्ये, कारण आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलंय की हा पहिला भाग आहे, म्हणजे ह्याचाच अर्थ कमीत कमी ह्याचा दुसरा एक भाग असणारच आहे. तर दुसऱ्या भागामध्ये आपण नक्की काय बघणार आहोत हे सगळ्यात शेवटी सांगणार आहे. आणि मला खात्री आहे की दुसरा व्हिडिओ जो असेल हा ह्या व्हिडिओपेक्षा जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आपण व्हिडिओला आता सुरुवात करतोय आणि सगळ्यात पहिल्यांदा एआय आणि जेन एआय म्हणजे काय हे समजून घेतोय. आता एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता एवढं तर आपल्या सर्वांना माहिती आहे. इंग्लिशमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं जे म्हणतात त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे एआय आहे. आता हे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर आपली माणसाची जी बुद्धिमत्ता असते त्याची नक्कल करणारी जी संगणक प्रणाली असते त्याला एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. आपण पुढे जाऊया. ही जी एआय प्रणाली असते ही काम कशी करते. जसं लहान मूल शिकत जातं, अनुभव घेत जातं, विचार करायला लागतं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतं, त्याच पद्धतीनं एआयची प्रणाली सुद्धा काम करते. एआयच्या प्रणालीला काम करण्यासाठी काय काय गोष्टीची आवश्यकता असते, त्याला डेटा पाहिजे. डेटा दिल्यानंतर त्या डेटाचा आधार घेऊन ती एआयची प्रणाली स्वतः शिकायला सुरुवात करते. त्यानंतर लॉजिकली विचार करायला शिकते, म्हणजे तर्क करायला शिकते. त्यानंतर वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह करायला शिकते आणि निर्णय घ्यायला शिकते. म्हणजे आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं काय करता येतं, ती कृत्रिम बुद्धिमत्ता तयार कशी होते हे आपण या स्टेटमेंटवरून थोडक्यात समजून घेतलं. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता इथं
एआयचा वापर विविध क्षेत्रांमध्ये होतो. आता जर तुम्ही बघायला गेलात, इथे मी काही सॅम्पलला 2-4 उदाहरणं दिली आहेत. पण आता सगळीकडे म्हणजे शिक्षणापासून हेल्थमध्ये, फायनान्शियल्समध्ये, प्रोडक्शनमध्ये, ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही जे जे क्षेत्राचं नाव घ्याल, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर आता खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला आहे. आणि आपण जर शेअर मार्केटमध्ये काम करत असू आणि आपल्याला जर एआयची माहितीच नसेल, तर आपण संपूर्ण जगापेक्षा एक साधारण 5-7 वर्ष, 10 वर्ष मागे आहोत, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि ते होऊ नये म्हणून आपण हा व्हिडिओ आजचा बनवलेला आहे. आपण पुढे जाऊया. आपण एआय म्हणजे काय कळलं. आता हे जेन एआय, ज्याचं फुल फॉर्म आहे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर ही जी जनरेटिव्ह एआयची संकल्पना आहे, ही म्हणजे नक्की काय आहे, तर एआयचाच हा एक उपप्रकार आहे, सब टाईप आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला नवीन सामग्री तयार करता येऊ शकते. आता ही सामग्री म्हणजे काय काय असेल, तर आपल्याला काही मजकूर तयार करायचा आहे. म्हणजे मला समजा एक पत्र तयार करायचं आहे. उद्या मला ऑफिसमध्ये येता येणार नाही, त्यासाठी मला लीव्ह ॲप्लिकेशन करायचं आहे. आता हे झालं एक सिंपल उदाहरण. दुसरं काही उदाहरण असेल, तर मला समजा एक निबंध लिहायचा आहे. त्याच्यासाठी मला मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांवर आधारित निबंध लिहायचा आहे. मला समजा काय करायचं आहे, कुठल्याही प्रकारची एखादी माहिती हे करून एकत्र करून लिहायची आहे किंवा काहीही मला अगदी पुस्तक लिहायचं आहे, तरी देखील आपण एआयचा वापर करून ते करू शकतो. अर्थात त्याच्यामध्ये थोडंफार एडिटिंग करण्याची गरज असते, कारण एआयची जी भाषा असते ती जे म्हणजे ज्यांना एआय माहिती आहे त्यांच्या लक्षात येऊ शकते. तर त्यामुळे आपल्याला त्याचा उपयोग करून 90% जे काम असतं ना, ते आपण पूर्ण करू शकतो. 10% काम जे आहे ना, तेच आपल्या हातात मग शिल्लक राहतं. तर असा मजकूर आपण जनरेटिव्ह एआयच्या सहाय्यानं तयार करू शकतो. आपल्याला एखादं कविता लिहायची असेल, एखादं गाणं लिहायचं असेल, एखादा नाटकाचं स्क्रिप्ट लिहायचं असेल, पिक्चरचं स्क्रिप्ट लिहायचं असेल, काहीही मजकूर आपण याच्यामध्ये तयार करू शकतो. आपल्याला समजा काही इमेज पाहिजे. आता आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो की शिवाजी महाराजांची एआयच्या साहाय्यानं तयार केलेली इमेज असेल किंवा आपले जे वेगवेगळे देव आहेत त्यांची तयार केलेली इमेज असेल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस म्हणजे चित्र स्वरूपात माहिती सुद्धा आपल्याला तयार करता येते. अगदी व्हिडिओ तयार करता येतात. काही काही यूट्यूब चॅनल असे आहेत की त्याच्यावर असणारे सर्व व्हिडिओ हे एआयच्या सहाय्यानं तयार केलेले आहेत. तर अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करता येतात. संगीत तयार करता येतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहिती पण असेल की तुम्ही काय करू शकता, एखादं गाणं जर तुमच्याकडे असेल, तर ते गाणं तुम्ही एआयला देऊन ते त्याचं एक आपण ॲक्च्युअल जसं अल्बममधलं गाणं असतं की ज्याला कोणीतरी गायक गायिका असते, ते गाणं म्हणतायत, त्याला बॅकग्राऊंडला वेगवेगळी जी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती वाजतायत, अशा प्रकारचं तुम्ही गाणं तयार करू शकता. तुमच्याकडे जर समजा त्याचं लिरिक्स असेल, तर त्याच्यावरनं त्याला आवश्यक असणारं संगीत, त्याला आवश्यक असणारा आवाज सगळं तुम्ही त्याच्यामध्ये तयार करू शकता. आणि जर समजा तुमच्याकडे गाण्याचे लिरिक्स सुद्धा नसतील, तर तुम्ही विषय काय आहे, कशा विषयावर गाणं पाहिजे हे जर त्याला सांगितलं, तर ते गाणं लिहून ते त्या गाऊन त्याला संगीत देऊन सगळं करून तुमच्या पुढे तो तयार करून देऊ शकतो. आणि हे सर्व भाषांमध्ये शक्य होतं. तर जनरेटिव्ह एआयच्या सहाय्यानं आपण अशा वेगवेगळ्या प्रकारची सामुग्री तयार करू शकतो. आता आपल्याला पुढे जायचं, ह्या दोघांमध्ये नक्की काय फरक आहे ते समजून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एआयचा उद्देश काय आहे, तर जी मानवी बुद्धिमत्ता आहे त्याची नक्कल करणं हा त्याचा उद्देश आहे. आणि ही नक्कल कशासाठी करायची, तर त्याच्या सहाय्यानं वेगवेगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे, डिसिजन घेता आला पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहेत ती ॲटोमेट करता आली पाहिजेत. म्हणजे ॲटोमेशन याचा अर्थ आपल्या आपण होणारी कामं करता आली पाहिजेत. तर अशा प्रकारची जी कामं आहेत ही करण्यासाठी एआयचा वापर केला जातो. तर जनरेटिव्ह एआयचा उद्देश तुमच्या लक्षात आलाच असेल की नवीन सामग्री तयार करण्यासाठी जनरेटिव्ह एआयचा उपयोग होतो. आता जेन एआय म्हणजे जनरेटिव्ह एआय हा एआयचाच एक पुढचा आणि डेव्हलप्ड प्रकार आहे. पुढचाच विकसित प्रकार आहे. एवढी गोष्ट आपल्याला आता लक्षात आली असेल. आपण पुढे जाऊया. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एआय म्हणजे काय ते समजलं, जनरेटिव्ह एआय म्हणजे काय ते समजलं. पण आता मला काय हवंय हे त्या सिस्टीमला सांगता आलं पाहिजे. तर
इथे आपण प्रॉम्प्ट म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. तर प्रॉम्प्ट म्हणजे काय, तर जेन एआयचं जे मॉडेल असतं म्हणजे ते जे काही टूल असतं, तर आपल्याला त्याला इनपुट द्यायचं असतं, त्याला सूचना द्यायची असते, ज्याच्यामुळे आणि ती सूचना व्यवस्थित जितकी आपण देऊ तितकं आपल्याला व्यवस्थित असं उत्तर मिळतं. म्हणजे मला समजा एक गाणं लिहून पाहिजे, तर मला ते गाणं कशासाठी आहे, ते कुठल्या प्रसंगाला अनुरूप पाहिजे, त्याच्यामध्ये कशाचा उल्लेख पाहिजे वगैरे, मला आता आपण थोडंसं पुढे गेल्यावर ते सर्व बघणार आहोत. तर आपण जे काही सूचना देतो त्या सूचनेला प्रॉम्प्ट असं म्हटलं जातं. बरोबर. जी सूचना काय करते, त्या जेन एआयच्या मॉडेलला हे सांगते की समोरच्याला नक्की काय हवंय, तर त्याला प्रॉम्प्ट असं म्हटलं जातं. आता हे जे प्रॉम्प्ट असतात हे प्रश्नाच्या स्वरूपात असू शकतात, स्टेटमेंटच्या स्वरूपात असू शकतात, कीवर्डच्या स्वरूपात असू शकतात, किंवा कोणत्याही प्रकारचा मजकूर असतो. ओके. आपण प्रॉम्प्टची उदाहरणं अतिशय चांगल्या पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्याचा वापर आपण आपला पोर्टफोलिओ बिल्ड करण्यासाठी करायचा आहे. आपण पुढे जाऊया. हा प्रॉम्प्ट जितका स्पष्ट असतो आणि जितका मुद्देसूद असतो तितकं जेन एआयचं मॉडेल अधिक अचूक आणि अधिक उपयुक्त असं आउटपुट तयार करतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की आपल्याला काय हवंय हे आपल्याला व्यवस्थित समोरच्याला सांगता आलं पाहिजे. तरच तो समोरचा जो असेल म्हणजे जेन एआयचं जे मॉडेल असेल ते आपल्याला हवं तसं उत्तर तयार करून देऊ शकतं. आपण सांगतानाच सूचना चुकीची केली तर येणारं उत्तर आपल्याला चुकीचं येणार आहे. तर ते उत्तर आपल्याला चांगलं आलं पाहिजे, योग्य आलं पाहिजे, अचूक आलं पाहिजे. तर आपला प्रॉम्प्ट जास्त स्पष्ट आणि मुद्देसूद असला पाहिजे. तर आता आपण पुढे जाणार आहोत आणि हे प्रभावी प्रॉम्प्ट कसे तयार करायचे. आता खरं बघायला गेलं तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणून एक आता नवीन शाखा आलेली आहे आणि जे प्रॉम्प्ट इंजिनियर्स असतात ह्यांना सध्या मार्केटमध्ये प्रचंड व्हॅल्यू आहे. म्हणजे जर एखादा प्रॉम्प्ट इंजिनियर असेल तर त्याला आय टी क्षेत्रामध्ये नोकरीच्या खूप जास्त संधी आहेत आणि त्यांना पगार सुद्धा बाकीच्यांपेक्षा थोडासा जास्त मिळतो. तर हे त्याला आपण प्रॉम्प्ट इंजिनियर, आता तितक्या लेवलचं आपण काही बघणार नाही आहे. आपल्याला एक बेसिक आयडिया आली पाहिजे, म्हणजे इथून पुढे आपण जे काही प्रॅक्टिकल करणार आहोत तर ते समजायला आपल्याला सोपं जाईल. तर हे जे आपल्याला प्रभावी प्रॉम्प्ट आहेत हे कसे तयार करावे त्याच्यासाठी काही आपण इथे महत्त्वाची माहिती बघणार आहोत. प्रॉम्प्ट आपला कसा असला पाहिजे, एकदम स्पष्ट असला पाहिजे आणि टू द पॉइंट असला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये नक्की काय हवंय हे आपल्याला स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. नेमकं काय पाहिजे ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगता आलं पाहिजे. त्याचबरोबर त्याला काही आवश्यक असणारा जर संदर्भ असेल तर तो सुद्धा आपल्याला त्याला देता आला पाहिजे. म्हणजे मला असं पाहिजे की समजा मागच्या वर्षी भारतीय मार्केटमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या किंवा मागच्या वर्षी जे बजेट आलं तर त्या बजेटला अनुसरून मला आता काही माहिती पाहिजे. म्हणजे इथे आपण काय केलं, मागच्या वर्षीचं भारताचं जे बजेट होतं, अर्थसंकल्प होता, त्याचा रेफरन्स दिला. मग जेन एआय काय करेल, त्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण करेल आणि मग आपल्याला काय हवी ती माहिती सांगेल. तर त्यामुळे प्रॉम्प्टमध्ये योग्य संदर्भ दिलेला असला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला नक्की काय आउटपुट हवंय, म्हणजे कधी-कधी आपल्याला काय असतं, एखादा रिपोर्ट पाहिजे असतो. कधी-कधी आपल्याला लिस्ट पाहिजे असते. कधी-कधी कोड पाहिजे असतो. आता हा जो कोड आहे ना, हा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे, की मला ट्रेडिंग करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी बनवायची आहे, ऑटोमेटेड स्ट्रॅटेजी बनवायची आहे. तर ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहोत, की कशा पद्धतीने आपण स्ट्रॅटेजी बनवू शकतो आणि त्याचा वापर आपण करू शकतो. आपल्याला कोडिंग एकही अक्षर कोड करता येत नसला, कॉम्प्युटर प्रोग्रामिंगशी आपलं काही घेणं देणं नसलं, तरी सुद्धा आपण एआयचा वापर करून ह्या सर्व गोष्टी आता अगदी सहजपणे करू शकतो. तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे, की आपल्याला आउटपुट नक्की कसं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला काही उदाहरणं जर देता आली, तर ती उदाहरणं देणं आवश्यक आहे. त्या उदाहरणावरनं त्या जेन एआयच्या मॉडेलला लक्षात येईल, की समोरच्याला अपेक्षित उत्तर काय आहे. बरोबर. त्याच्यासाठी उदाहरण देता आलं तर ते अवश्य दिलं पाहिजे आणि आपल्याला काय केलं पाहिजे, हे जे प्रॉम्प्ट असतात त्यात वेगवेगळे बदल करून आपण त्याचा प्रयोग केला पाहिजे आणि जे काही प्रत्येक वेळेला आउटपुट मिळतंय त्याचं विश्लेषण करून बेस्ट प्रॉम्प्ट कोणता आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर सर्वसाधारणपणे आपल्याला जी बेसिक माहिती आवश्यक होती तर ती इथे मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण थोडंसं पुढं जाऊया. आता जेन एआयचे जे वेगवेगळी उदाहरणं आहेत, तुमच्यापैकी काही जणांनी, बऱ्याच जणांनी ही नावं ऐकली असतील. इथे तुम्हाला पहिलं जे दिसतंय नाव
ते आहे चॅट जीपीटी. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जेन एआयचं जे रूप दिसलं त्याला आपण चॅट जीपीटी म्हणतो. चॅट जीपीटी आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती झालं असेल. तर चॅट जीपीटी आहे. त्यानंतर दुसरं आहे, आता हे चॅट जीपीटी कुणाचं आहे? ओपन एआय म्हणून एक संस्था आहे, त्या संस्थेचं चॅट जीपीटी आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर जेमिनाय आहे. जेमिनायमध्ये आपल्याला काय करता येतं? जेमिनायमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं, आता हे कुणाचं आहे? हे गुगलचं आहे, बरोबर? तर गुगलचं जेमिनाय आहे, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. त्यानंतर जे ट्विटर होतं पूर्वी, आता त्याचं एक्स झालंय, तर त्या एक्सचं ग्रॉक म्हणून मॉडेल आहे. याला मॉडेल म्हटलं जातं, बरोबर? तर ग्रॉक म्हणून मॉडेल आहे. तर ते झालं. नंतर परप्लेक्सिटी म्हणून एक मॉडेल आहे. त्यानंतर क्लॉड म्हणून एक मॉडेल आहे, बरोबर? अशी 5 वेगवेगळी मॉडेल मी इथे दाखवली आहेत. आता एवढीच मॉडेल आहेत का? नाही, ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत, बरोबर? आणि नवीन नवीन मॉडेल येतातच आहेत. मी तुम्हाला काय केलं, त्यातली 5 मॉडेल दाखवली आणि ह्या 5ही मॉडेलचा आज आपल्याला आपल्या पंचसूत्रीमध्ये वापर करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला ही 5 मॉडेल दाखवली आहेत. आपण आता पुढे जाऊया आणि आपल्याला गुंतवणुकीसाठी स्टॉक निवडण्याची जी पंचसूत्री आहे ती समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? मला माझा पोर्टफोलिओ बनवायचा आहे आणि तो पुढच्या 3, 5, 7, 10, 15, 20 वर्षासाठी बनवायचा आहे समजा. तर सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा मला कोणत्या सेक्टरमध्ये गुंतवणूक जर मी केली तर ती योग्य राहील, भारतामध्ये इथून पुढे कोणत्या सेक्टरला चांगले दिवस येणार आहेत, कोणत्या सेक्टरचं आत्ता फंडामेंटल चांगलं आहे, भविष्यात त्याला चांगले दिवस येतील, ह्याच्यासाठी आपल्याला सेक्टर निवडण्याची आवश्यकता आहे. मग मी काय करेन, मला एक मॉडेल तयार करायचं आहे. त्या मॉडेलमध्ये मला सेक्टर निवडायचे की कोणत्या सेक्टरमध्ये, आता आय टी सेक्टर आहे, फार्मास्युटिकल सेक्टर आहे, बँकिंग सेक्टर आहे, सरकारी कंपन्या आहेत, डिफेन्स कंपन्या आहेत, अशी वेगवेगळी प्रकारची सेक्टर्स आहेत. तर मला शोधून काढायचं आहे की भारतात अशी कुठली सेक्टर आहेत की ज्यांना पुढच्या 3, 5, 7, 10, 15, 20 जे काय आपल्याला जितक्या वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे तेवढ्या वर्षांसाठी त्या सेक्टरना खूप चांगले दिवस येणार आहेत. तर पहिला सेक्टर निवडला पाहिजे. एकदा आपल्याला असे 3-4 सेक्टर मिळाले की आपल्याला काय केलं पाहिजे? त्या सेक्टरला ॲनालिसिस केलं पाहिजे आणि ॲनालिसिस करून, आता त्याच्यामध्ये काय असतं, प्रत्येक सेक्टरमध्ये 5-50 स्टॉक असतात. आपल्याला काय झालं पाहिजे? त्यातले टॉप 20 स्टॉक निवडून काढायचे आहेत आणि त्या 20 स्टॉकमधनं मला काय करायचं आहे? एक चांगल्या स्टॉकची 3 स्टॉकची लिस्ट बनवायची. म्हणजे ही झाली दुसरी स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये मला काय झालं पाहिजे की मी जे काही सेक्टर निवडले त्या सेक्टरमधला एक सेक्टर घ्यायचा आणि त्यातून मला टॉप 20च्या स्टॉकमधनं टॉप 3 स्टॉकची लिस्ट काढायची आहे, जो इन्व्हेस्टमेंटसाठी जे स्टॉक चांगले आहेत. आता नुसते चांगले स्टॉक काढून चालतील का? नाही, त्याच्याबरोबर मी ह्याच्यामध्ये हे बघणार आहे की 3 वाईट स्टॉक कुठले आहेत, टॉप 20 मध्ये 3 वाईट कुठले आहेत की ज्याच्यामध्ये गुंतवणूक करायची नाही आहे, तर ते सुद्धा आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजे 3 चांगले स्टॉक, 3 वाईट स्टॉक आणि त्या सगळ्याचं विश्लेषण कारणांसहित, चांगला आणि वाईट हा नुसतं नाही तर त्याची कारणासकट आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे. तर असे 3 स्टॉक आपल्याला समजा मिळाले. एक सेक्टर निवडला, त्या सेक्टरमधले मला 3 चांगले स्टॉक मिळाले. आता माझ्या पुढे तिसरा प्रश्न असा आहे की 3 चांगले स्टॉक मिळालेत, मी तिन्हीच्या तिन्हीमध्ये गुंतवणूक करणार नाहीये. मी कदाचित पहिल्या एकामध्येच टॉपचा जो असेल त्याच्यामध्ये करीन किंवा पहिल्या दोघांमध्ये करीन. तर त्यासाठी मला त्या तिन्ही स्टॉकचं मला काय करता आलं पाहिजे? कंपॅरिझन करता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये बेस्ट स्टॉक कसा आहे, कोणता आहे ते निवडता आलं पाहिजे. एकदा मला काय झालं, हा बेस्ट स्टॉक निवडला मी, म्हणजे माझ्या पहिल्या 3 स्टेप पूर्ण झाल्या. आता चौथी स्टॉक हे काय आहे, स्टेप काय आहे की मी निवडताना बेस्ट स्टॉक निवडला, पण आत्ता चालू परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला त्याचं व्हॅल्युएशन योग्य आहे का, त्याची किंमत चांगली आहे का? कारण तो असायचा खूप वर गेलेला, बरोबर, त्याची किंमत खूप वाढलेली असायची. मग आता वाढली आहे म्हणजे वाईट आहे असं नव्हे, पण वाढलेली किंमत आपल्याला ॲनालिसिस करून योग्य आहे का, किंवा योग्य किंमत किती किती किमतीला मी त्याच्यामध्ये जर गुंतवणूक केली तर मला त्याचा चांगले रिटर्न्स मिळतील. तर त्याचं योग्य व्हॅल्युएशन ह्या चौथ्या सेगमेंटमध्ये होतं, चौथ्या स्टेपमध्ये होतं. आता मला काय झालं, सेक्टर निवडलेत, त्यातला एक सेक्टर घेतला, त्या सेक्टरमधनं
टॉपचे 20 स्टॉक आहेत, त्यातनं टॉपचे 3 चांगले स्टॉक काढले, 3 वाईट स्टॉक काढले, 3 चांगल्या स्टॉकची तुलना केली आणि त्याच्यातनं बेस्ट स्टॉक कुठला आहे, पहिला 1 नंबरला कोण आहे, 2 नंबरला कोण आहे, 3 नंबरला ते निवडलं. त्यातला समजा जो स्टॉक निवडला बेस्ट असेल, 1 नंबरचा स्टॉक आहे, त्याचं ॲनालिसिस केलं आणि मी हे बघितलं की त्याची व्हॅल्युएशन कोणती योग्य असेल. असं करून मी एक स्टॉक निवडला. बरोबर, मला काय झालं, एक स्टॉक गुंतवणुकीसाठी आता मला मिळाला. मी ह्याच्यामध्ये समजा मला योग्य व्हॅल्युएशन मिळालं, मी गुंतवणूक केली. असं मी काय केलं, प्रत्येक सेक्टरचं केलं. काही वेळेला एका सेक्टरमधून एकच स्टॉक निवडला, कधी कधी 2 स्टॉक निवडीन. असं करून जे काय 4-5 चांगले सेक्टर आलेले असतील त्यातनं मी स्टॉक निवडले. माझ्याकडे काय झालं, साधारणपणे 10 वगैरे स्टॉक झाले. म्हणजे इथपर्यंत 4 स्टेपमध्ये मी असे 10 स्टॉक मिळवले. आता त्याच्यामध्ये मी गुंतवणूक पण केली आहे. गुंतवणूक केली म्हणजे काम संपलं का? नाही, दर काही दिवसांनी आपल्याला त्या स्टॉकचं ॲनालिसिस पण करायचं आहे. कारण आपण गुंतवणूक करताना काय करतो, आत्तापर्यंतचं ॲनालिसिस केलं, भविष्यात काही गोष्टी बदलू शकतात. मग आपण इथे मी एक स्क्रिप्ट अशी लिहिली आहे की दरमहा ह्या पोर्टफोलिओमधल्या स्टॉकचा आपल्याला आढावा घेता आला पाहिजे. त्याच्या संदर्भात काही बातम्या आल्यात का, त्या वाचल्या गेल्या पाहिजेत. त्याच्या संदर्भात आपल्याला सेंटिमेंट मार्केटमध्ये काय आहे ते समजलं पाहिजे. मी थोडक्यात न्यूज अँड सेंटिमेंट ॲनालिसिस करून आपल्याला आपण घेतलेले जे स्टॉक आहेत त्याचा विषयी मार्केटमध्ये काय मतं आहेत लोकांची, हे जर समजलं तर त्यानुसार आपण काय करू शकतो. समजा घेताना चांगला म्हणून घेतला, पण नंतर काही प्रॉब्लेम झाले असतील तर योग्य वेळी त्यातनं बाहेर पडू शकतो. कधी कधी काय होतं, आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट होत असेल तर आणखीन त्याच्यामध्ये गुंतवणूक करता येते, पिरॅमिडिंग करता येतं. अशा प्रकारे आपल्याला 5 व आपल्याला स्टेप आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, अशा पद्धतीनं आपण काय केलं, ह्या 5 स्टेप मी निवडल्या. इथपर्यंत सगळी थिअरी होती. आता आपल्याला प्रॅक्टिकलला सुरुवात करायची आहे. ही झाली थिअरी, ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि प्रॅक्टिकल करून बघायचं आहे. तर ते प्रॅक्टिकल करण्यापूर्वी मला एक स्टँडर्ड डिस्क्लेमर देणं आवश्यक आहे. तर ते देतो की ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली सगळी माहिती ही शैक्षणिक आहे आणि ए आयचा वापर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना कशा प्रकारे करता येऊ शकतो हे दाखवणं हाच ह्या व्हिडिओचा उद्देश आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या व्हिडिओमध्ये आता इथून पुढे आपल्याला काही शेअरची, कंपन्यांची नावं दिसतील. ही नावं एक्झाम्पल म्हणून घेण्यात आलेली आहेत. ते नाव घेतलं याचा अर्थ माझं तुम्हाला त्या गुंतवणुकी, त्या स्टॉकमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला आहे असा त्याचा अर्थ नाहीये. म्हणजे ही जी नावं आपण घेतोय ही फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून घेतोय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्ट करायचं असेल तर ते फार रिस्की असतं, जोखमीचं असतं. कुठल्याही प्रकारची आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल तर आपण सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर जो असतात त्यांच्याकडून एक सल्ला घेऊन मगच गुंतवणूक करणं योग्य असतं. आणि सगळ्यात शेवटचं मला सांगायचं आहे की मी किंवा शेअर मार्केट मराठी हे काही सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स नाहीत. तर त्यामुळे हे स्टँडर्ड डिस्क्लेमर इथून पुढच्या आणि इथून मागच्या सर्व ह्या व्हिडिओसाठी लागू असणार आहे. आपण आता पुढे जाऊया. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली ह्या सर्व गोष्टी करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 5 स्टेपसाठी आपण 5 टूल वापरणार आहेत, ज्यांची नावं आपण बघितलेली आहेत. पहिली स्टेप आहे सेक्टर ॲनालिसिस. आता कसं असतं, ही जी वेगवेगळी टूल आहेत ना, ह्यांच्यामध्ये प्रत्येक टूल वेगवेगळ्या गोष्टीसाठी बनलेलं आहे. बरोबर, तर आपण काय करणार आहे, आपल्याला पर्टिक्युलर कामासाठी जो टूल योग्य वाटेल त्या टूलला आपण ते काम देणार आहे. आता तसं बघायला गेलं तर ही पाचीच्या पाची गोष्ट आपण एकाच ए आयच्या टूलमधनं करू शकतो. पण मी पाचासाठी 5 वेगवेगळे वापरणार आहे. पहिल्या स्टेपसाठी परप्लेक्सिटी वापरणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सेक्टर आयडेंटिफिकेशन करणार आहे. स्टॉक लिस्ट मिळवण्यासाठी चॅट जीपीटी वापरूया. बेस्ट स्टॉक निवडण्यासाठी ग्रॉक वापरूया. त्यानंतर स्टॉकचं ॲनालिसिस करण्यासाठी क्लॉड वापरूया आणि शेवटचं स्टॉकचा जो आढावा घ्यायचा आहे त्याच्यासाठी जेमिनाय वापरूया. आता हे जे पाचही आपण टूल्स वापरणार आहोत त्याच्यासाठी प्रॉम्प्ट लिहिणं आवश्यक आहे आणि इथे मी काही सॅम्पलला प्रॉम्प्ट वापरणार आहे. हे प्रॉम्प्ट एक्सपर्टनी लिहिलेले आहेत. लक्षात आलं? तर त्याच्यामुळे ते खूप मोठे असतात आणि ते प्रॉम्प्ट मी तुम्हाला इथे दाखवणार पण आहे. प्रॅक्टिकली ते प्रॉम्प्ट आपण देऊन त्या ए आय कडून काम पण करून घेणार आहे. तर ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे सांगायची आहे. आपण काय करूया, प्रत्यक्ष आता उदाहरणासाठी
ॲक्च्युअल ब्राउझरकडे जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी ब्राउझरमध्ये जातोय. इथे मी जे ओपन केलंय परप्लेक्सिटीचं हे ओपन केलंय. परप्लेक्सिटीचा लोगो तुम्हाला इथे वर दिसतोय कोपऱ्यात. ओके. आणि परप्लेक्सिटी AI असं तुम्हाला इथे नाव पण दिसतंय वेबसाईटचं. बरोबर. आणि इथे तो विचारतोय व्हॉट डू यू वॉन्ट टू नो, आणि इथे आपल्याला जे काही टाईप करायचं आहे प्रॉम्प्ट जो आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे. त्यानंतर तो आपण सांगितलेल्या गोष्टीचं विश्लेषण करणार आणि इथून खाली आपल्याला त्याची माहिती देणार. तर मी त्याच्यासाठी प्रॉम्प्ट माझ्याकडे तयार आहे. तो तयार असणारा प्रॉम्प्टच मी वापरतोय आणि इथे मी स्टेप 1 मध्ये तो प्रॉम्प्ट लिहिलेला आहे. आता हा प्रॉम्प्ट खूप मोठा असतो, बरोबर, आणि आपल्याला काय करायचं आहे, मी आता हे डायरेक्टली कॉपी पेस्ट करतोय. ओके. तर इथे मी काय केलंय, कॉपी करतो आणि तो प्रॉम्प्ट इथे टाईप करतो. ओके, टाईप केला. आता हा जो प्रॉम्प्ट आहे ना, हा सगळा डिटेलमध्ये आहे. तो प्रॉम्प्ट म्हणजे काय आहे ते आता तुम्हाला लक्षात येईल. हे बघा इथे काय लिहिलंय की कंडक्ट अ 10,000 वर्ड एक्सपर्ट अनालिसिस ऑफ इंडियाज इकॉनॉमिक लँडस्केप अँड इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज विथ द फॉलोइंग मॅन्डेटरी स्ट्रक्चर. म्हणजे मला 10,000 शब्दांचं एक विश्लेषण पाहिजे. कशावर? तर भारताचं जे इकॉनॉमिक लँडस्केप आहे, म्हणजे भारताची जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यावर आधारित इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंटच्या संधी शोधण्यासाठी मला एक 10,000 शब्दांचं एक ॲनालिसिसचा रिपोर्ट पाहिजे. बरोबर. आणि मग असं करत करत त्यात काय काय पाहिजे सगळं डिटेलमध्ये सांगितलं. आता हे सगळं जर मी सांगत बसलो तर ह्याच्यावर आधारित आपल्याला 5-6 व्हिडिओ करावे लागतील एका प्रॉम्प्टवर आधारित. आता इथे खूप डिटेलमध्ये सांगितलंय की कशा पद्धतीनं आपल्याला ते सेक्टर आयडेंटिफाय करायचे आहेत. आणि हे सर्व सांगितल्यानंतर मला काय करायचं आहे, मला इथे खाली 2 ऑप्शन दिसत आहेत. एक आहे आपल्याला इन्हॅन्स्ड क्वालिटीमध्ये आन्सर पाहिजे म्हणून मी प्रोला क्लिक करतोय, आणि दुसरं मला डीप रिसर्च पाहिजे म्हणून मी म्हणजे सखोल संशोधन करून त्यानं मला उत्तर दिलं पाहिजे. ह्याच्यासाठी डीप रिसर्चला मी क्लिक करतोय आणि मी खाली एक वाक्य लिहिलंय, प्लीज गिव्ह द आउटपुट इन मराठी लँग्वेज. आता इथून पुढच्यासाठी मी मराठीत दाखवणार नाहीये. पहिलं आपल्याला आहे मराठीत सुद्धा आपल्याला ह्या सर्व उत्तरं वाचता येतात, किंवा आपण काय करू, आपण हे सर्व हे शेवटी लिहू. मी हे डिलीट करून टाकतो आणि आपण रिपोर्ट इंग्लिशमध्ये येऊ दे, त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये नंतर करून घेऊ. तर मी आता इथे एआयचा वापर करायला त्याला सांगतो की मी सूचना दिली आहे त्यानुसार मला तो रिपोर्ट बनवून दे. मी इथे बटन क्लिक केलं की तो वाचायला सुरुवात करतो. हे बघा डीप रिसर्च चालू केलं त्यानं. पहिली स्टेप करतोय, इथे पहिली स्टेप दिसतेय, त्याच्यामध्ये तो सगळी माहिती घेतोय. डीप रिसर्च कॅन टेक फ्यू मिनिट्स प्रिपेरिंग अ प्लॅन. तो काय करतोय, आता प्लॅन तयार करतोय. मी तो विचार करायला सुरुवात केली आणि काय काय विचार करतोय ते आपल्याला इथे दिसतंय. अजून आपल्याला रिपोर्ट बनवून दिलेलं नाही, हे त्याचं इंटरनल काम चालू झालेलं आहे, त्यानं काम चालू केलंय. इथे बघा हळूहळू तुम्हाला स्टेप दिसत आहेत, 2 स्टेप दिसत आहेत, सोर्सेस दिसत आहेत. आत्तापर्यंत इथे 28 सोर्सेस त्यानं वापरलेत, म्हणजे 28 वेगवेगळ्या ठिकाणून आत्तापर्यंत त्यानं माहिती गोळा केली आहे. बरोबर. आणि तोच आपल्याला हवा असणारा रिपोर्ट तयार करतोय. ओके. तर त्याला काही सेकंद वेळ लागतो, कदाचित एखादं मिनिट सुद्धा लागू शकतं. तर तो वेगवेगळ्या प्रकारे आता तो इथे लिंक्डइन वाचतोय, इकॉनॉमिक्स टाइम्स वाचतोय, बिझनेस वर्ल्ड वाचतोय, इकॉनॉमिक टाइम्सचं दुसरं काहीतरी घेतोय, इन्व्हेस्ट इंडिया डॉट GOV घेतोय, 5 पैसा या ब्रोकरचं काहीतरी कडनं माहिती घेतोय त्यांच्या वेबसाईटवरनं. अशी वेगवेगळ्या ठिकाणून माहिती घेऊन घेऊन तो काय करतोय, सेक्टरचं अनालिसिस करतोय. आत्तापर्यंत त्यानं 5-6 स्टेप कंप्लीट केल्यात, जवळजवळ 48 सोर्सेस वापरलेत आणि तो काम करतोय. म्हणजे आपल्याला जे काम एखाद्या एक्सपर्ट माणसाला करायला एखादा महिना लागेल, तर तो इथे 1-2 मिनिटामध्ये ते काम करून आपल्याला देणार आहे. आणि मग मी ते तुम्हाला वाचून सुद्धा दाखवणार आहे की त्याचं कसं, त्यातनं काय घ्यायचं. ओके. त्याचा रिपोर्ट येऊ देत, मग आपण बघूया. 13 स्टेप झाल्यात, तो अजूनही प्रोसेसिंग चालूच आहे त्याचं. ओके. तर आपल्याला कदाचित एखादा सेकंद म्हणण्यापेक्षा काही 15-20 सेकंद वाट बघावी लागेल. तर त्याची प्रोसेस पूर्ण होऊ देत, मग आपण पुढे जाणार आहोत. ओके. बघा 17 स्टेप झाल्यात, 48 रिसोर्सेसवर तो काम करतोय. म्हणजे 48 वेगवेगळ्या ठिकाणून तो माहिती घेतली आहे आणि तो कामं करून तो रिपोर्ट तयार करतोय. म्हणजे अगदी
एखादा मोठा रिसर्च ॲनालिस्ट किंवा एखादा मोठा ब्रोकर त्याच्याकडे असणारे जे ॲनालिस्ट असतात ते कशा प्रकारचा रिपोर्ट बनवतात तशा प्रकारचा रिपोर्ट इथे आपल्याला बनवून मिळतोय. ओके, अजून ते रिपोर्ट बनवण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं होतं कदाचित काय होईल आपल्याला हा व्हिडिओ मोठा होऊ शकेल, पण यातनं जे मिळणारे रिझल्ट आहेत ते तुम्हाला 1 रुपया सुद्धा, आता हे परप्लेक्सिटीचं जे मी एआयचं टूल वापरतोय ह्याला मी 1 रुपया सुद्धा खर्च केलेला नाही, हे फ्री टूल वापरतोय. यांची पेड व्हर्जन पण असतात, पण मी फ्री टूलमध्येच माझी सगळी कामं होत आहेत, तर मी पेड व्हर्जन कशासाठी वापरू. तर इथे आपल्याला लक्षात येतंय बघा की 29 स्टेप कंप्लीट झालेले आहेत. तो अशा स्टेप्स तयार करून करून एक एक स्टेप करतोय, अभ्यास करून रिपोर्ट गोळा करतोय आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला तो रिपोर्ट द्यायला सुरुवात करणार. ओके, तर आपल्याला इथे पहिल्या स्टेपचं काम चालू आहे. आपली पहिली स्टेप, ओके, की आपल्याला सेक्टर्स कोणते चांगले आहेत ते शोधून काढायचे आणि डीप रिसर्च करतोय तो. तर त्याच्यामुळे काय होणार, खूप जास्त डिटेल माहिती तो शोधून काढणार आणि आपलं काम तेवढं सोपं होणार. आपल्याला काय ते सगळ्याच्या सगळा रिपोर्ट 10,000 शब्दांचा वाचायचा नाहीये. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला छोटंसं शेवटी कन्क्लुजन सुद्धा देणार आहे तो. ते कन्क्लुजन वाचू शकतो, त्यातले सेक्टर कुठले आहेत तेवढं वाचू शकतो. इंटरेस्ट असेल, आवड असेल, बरं ह्याला मराठी ट्रान्सलेशन सुद्धा करून मिळतं, तर मराठीत रूपांतरित करून दे म्हणून सांगितल्यावर तो मराठीत सुद्धा ट्रान्सलेट करून देतो. तर त्यामुळे सगळं झाल्यानंतर आपण काय करू शकतो, त्याला आपल्याला हवा तेवढा भाग, मी किती एक्सपर्ट आहे त्यानुसार मी त्यातला किती भाग वाचणार ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. तर त्यानं 44-45 स्टेप म्हणजे किती तो अभ्यास करतोय आणि ते तुमच्या लक्षात येईल. 45 स्टेप त्यानं कंप्लीट केल्यात, याला काही वेळ लागतो आणि त्यानंतर आपल्याला त्याचा रिपोर्ट मिळतो. मग इथे आपल्याला नोटिफाय मीचं एक बटन येतं, तुम्ही थोडंसं वर बघितलं तर इथे नोटिफाय मी, म्हणजे तुम्ही दुसरं काहीतरी काम करत राहिलात आणि नोटिफाय करायला सांगितलं तर तो काय करतो, सगळा रिसर्च पूर्ण झाला की 1-2 मिनिटं लागू शकतात त्याला, मग तो आपल्याला सांगतो की आता तुमचं उत्तर तयार आहे. बरोबर, इतका अभ्यास करून तो सगळीकडची माहिती घेऊन तो रिसर्च रिपोर्ट तयार करतोय. ओके, आपल्याला थोडीशी त्यासाठी वाट बघायला लागणार. मी आता काय करेन पुढच्या जे ह्याच्यामध्ये ना, कारण प्रत्येकाला समजा एवढा वेळ लागला तर कदाचित व्हिडिओ मोठा होईल. मग मी काय करतो, पूर्वीच मी हे सगळ्या गोष्टी स्टेप पूर्ण करून ठेवल्यात, तर एखादी एखादी स्टेप दाखवतो, पण बाकीच्या स्टेप आहेत त्या आपण काय करू, पूर्वीचाच रिझल्ट आपल्याला घेऊन मी तुम्हाला दाखवेन, नाहीतर हा व्हिडिओ खूपच मोठा होऊ शकेल. आपण एक कंप्लीट करूया आणि मग तुमच्या लक्षात येईल. आतापर्यंत 57 स्टेप कंप्लीट झाल्यात. ओके, आणि तो सर्व माहिती त्यातली गोळा करतोय. पण ह्याचा फायदा आपल्याला असा होतो की आपल्याला काहीही डोकं लावावं लागत नाही. आपल्याला एकदा आपल्याकडे प्रॉम्प्ट लिहून तयार असेल की मग त्यानंतर आपलं काम संपलं. मग आपण किती वेळा ते प्रॉम्प्ट रन करून त्यातनं काय काय आन्सर येत आहेत हे शोधून आपल्याला काम काय त्याचं कन्क्लुजन बघायचं आणि त्यानुसार त्यावर आधारित आपले निर्णय घ्यायचे असतात. बरोबर, आता त्याचा उपयोग आपण एक रेफरन्स म्हणून करू शकतो. 100% त्याच्यावर आधारित राहावंच का, तर ते आपल्याला मला सांगता येणार नाही. तो आपापल्या अनुभवानुसार आपण ठरवू शकतो. पण मी ज्या पद्धतीचा प्रॉम्प्ट तयार केलाय ह्याच्यावर बऱ्यापैकी अवलंबून राहता येऊ शकतं. म्हणजे इथे जो मी प्रॉम्प्ट वापरतोय, तयार केलाय असं म्हणणं चुकीचं आहे. इथे जो मी हा प्रॉम्प्ट वापरतोय त्याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी आधारित राहता येऊ शकतं, कारण तो अतिशय डिटेल असे रिपोर्ट आपल्याला तयार करून देतो. आपल्याला लक्षात येते की खूप वेळ त्याच्यामध्ये जातोय. बरोबर, आणि आता त्याचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तो आता रायटिंग रिसर्च रिपोर्ट, तो रिसर्च रिपोर्ट आता लिहायला सुरुवात करतोय. त्याचा सगळा जो अभ्यास होता तो करून झाला आणि आता 69 स्टेपमध्ये त्यानं सगळी माहिती गोळा केली आणि आता पुढचं काम करतोय तो म्हणजे तो रिपोर्ट लिहायला सुरुवात करतोय. तर आपण इथे त्या रिपोर्ट येण्याची वाट बघूया. रिपोर्ट लिहायला त्यानं सुरुवात केली आहे बघा. ओके, तर तो रिपोर्ट आपल्याला इथे खाली 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 लिहिला जातोय. ओके, आता तुम्ही म्हणाल अरे बापरे, एवढं सगळं असलं तर आम्ही काय वाचणार आणि आम्हाला काय समजणार. तर अगदी आपण जर नवखे असू तर काय वाचायचं, तर ती माहिती सुद्धा त्याच्यात असणार. तेवढ्या 4 वाक्य वाचलीत की तुम्हाला तुमचं काम समजणार. तुम्ही थोडे अनुभवी असाल, थोडंसं कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला आणखीन जास्त माहिती मिळेल. तुम्ही आणखीन जास्त त्याच्यात डिटेलमध्ये अभ्यास केलेला असेल तर तुम्हालाही सगळी डिटेल माहिती मिळेल. पण आपल्याला काय आहे की
आपल्याला जी थोडीशी माहिती महत्त्वाची पाहिजे आहे, तर ते आपल्याला इथे मिळू शकते. आता इथे हाय ग्रोथ सेक्टर ॲनालिसिसमध्ये त्यानं काय सांगितलं, की रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे पुढच्या दृष्टीनं हाय ग्रोथ कशामध्ये होऊ शकते, तर रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यानंतर रिन्युएबल एनर्जी सिस्टीम्स आहेत, बरोबर. त्यानंतर हेल्थ केअर आणि इन्शुरन्स आहे. इलेक्ट्रिक व्हेकल इकोसिस्टीम आहे, की ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, आपल्याला ही सर्व माहिती होऊ शकते. आता त्याचा रिपोर्ट लिहून झालाय. रिपोर्ट लिहून झाला की 3 सेकंद अगो म्हणून तो दाखवतोय, बरोबर. तर आपल्याला इथे सेगमेंट कळत आहेत बघा. रिन्युएबल एनर्जी सिस्टीम आहे, हेल्थ केअर इन्शुरन्स आहे, इलेक्ट्रिक व्हेकल आहे, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर हे सगळे सेक्टर आहेत ना, ह्यांना पुढच्या काळात खूप चांगलं डिमांड आहे. आपल्याला सेक्टर कळले, रिअल इस्टेट कळलं, त्यानंतर रिन्युएबल एनर्जी कळलं, हेल्थ केअर आणि इन्शुरन्स कळलं, इलेक्ट्रिक व्हेकल कळलं, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कळलं. हे आपल्याला 4-5 सेक्टर आहेत ते कळले. आता पुढे जाऊन बघितलं तर इन्व्हेस्टमेंट फ्रेमवर्क दिलंय. त्यांनी काय सांगितलंय, की आपल्याला काय करायचं आहे, 60-25-15 असा रेशो करायचा आहे. म्हणजे 60% शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे, फिक्स इन्कममध्ये आपल्याला 20% करायची आहे, 25% करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बॉन्ड्स वगैरे असतात त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. आणि मग आपल्याला उरलेले 15% जे आहेत ते तो काय सांगतोय, अल्टरनेटिव्हमध्ये आपल्याला हे करायचं आहे. ती सगळी माहिती दिली आहे. म्हणजे आपण कशा पद्धतीनं आपला पोर्टफोलिओ बनवायचा, तर ती सुद्धा माहिती त्यानं दिली आहे. रिस्क असेसमेंट कशी करायची, सगळ्या गोष्टी, पॉलिसी अनालिसिस सगळी डिटेलमध्ये माहिती दिली आहे. ओके. आता मला काय करायचं आहे, हे सगळं मराठीमध्ये पाहिजे. तर मी इथे टाईप काय करणार, प्लीज ट्रान्सलेट द अबव रिपोर्ट इन मराठी. ओके. बस मला वरचा रिपोर्ट ट्रान्सलेट करून मराठीत लिहून दे असं सांगितलं. त्यानं मराठीत लिहायला सुरुवात केली. ओके. म्हणजे आपल्याला इंग्लिशच आलं पाहिजे आणि इंग्लिश सगळे शब्द कळले पाहिजे तसं काही नाही. आपण आणि हे जो वर प्रॉम्प्ट लिहिलाय तो सुद्धा आपण मराठीत लिहू शकतो. ओके. पण आता माझ्याकडे इंग्लिशमध्ये तयार आहेत, त्यामुळे मी इंग्लिशमध्ये दिला. मराठीमध्ये दिला तरी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं हे बघा, आता तो सगळं मराठीत दाखवतोय. आता त्याचा रिपोर्ट तयार होईल, त्याला काही सेकंद वेळ लागेल. आपण तेवढा वेळ घालवण्यापेक्षा आपण काय करूया, पुढच्या स्टेपकडे जाऊया. आणि पुढची स्टेप काय आहे, की आपल्याला स्टॉक लिस्ट, आपल्याला आता सेक्टर मिळाले. आता आपल्याला चॅट जीपीटीला जाऊन काय करायचं आहे, त्या प्रत्येक सेक्टरमधले 20 चांगले स्टॉक कोणते आहेत त्याला त्याच्यावर संशोधन करून त्याचं विश्लेषण करून त्यातले 3 बेस्ट स्टॉक कुठले आणि 3 वाईट स्टॉक कुठले ते शोधून काढून मला ती लिस्ट पाहिजे. तर त्याच्यासाठी मी काय करतोय, चॅट जीपीटी ओपन करतोय. तर मी जातो आता चॅट जीपीटीला, त्याचं उत्तर लिहून झालंय मराठीत सुद्धा. इथे बघा त्यानं दिलंय रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा, नंतर नवीनकरणीय ऊर्जा प्रणाली, आरोग्य सेवा आणि विमा, इलेक्ट्रिक वाहन, बरोबर. तर सगळे त्यांना दिलेत. गुंतवणूक कशी करायची, तर शेअर्समध्ये किती घ्यायचे, स्थिर उत्पन्नामध्ये किती घ्यायचे, अल्टरनेटिव्हमध्ये किती घ्यायचं, सगळं मराठीमध्ये त्यानं लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे होतं, चांगली सेक्टर पाहिजे होती, तेवढी माहिती मिळाली आपल्याला. ओके. कुठली चांगली सेक्टर्स आहेत, तर आपल्याला इथे दिसलं बघा. पहिलं सेक्टर आहे रिअल इस्टेट अँड इन्फ्रास्ट्रक्चर, दुसरं आहे रिन्युएबल एनर्जी, बरोबर. तिसरं सेक्टर आहे हेल्थ केअर अँड इन्शुरन्स. तर आपल्याला सेक्टर मिळाली. आता समजा मी काय केलं, हेल्थ केअर अँड इन्शुरन्स हे मी एक सेक्टर घेतलं, कॉपी केलं, बरोबर. आता मी कॉपी करत नाही, आपल्याला काय करायला लागेल, चॅट जीपीटी मध्ये जाऊन आपल्याला दुसरा जो हे आहे त्यातले एक सेक्टर घेऊन त्याच्यावर आधारित स्टॉक निवडायचे, त्याची लिस्ट पाहिजे मला. तर त्याच्यासाठी मी काय करतो, स्टेप 2 ला जातो. स्टेप 2 चा सुद्धा माझ्याकडे कोड तयार आहे. हा स्टेप 2 चा कोड आहे. हा मी सगळा कोड सिलेक्ट करतो, कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. इथे मी पेस्ट केला की मला फक्त काय आहे, की इंडियन रिटेल इंडस्ट्री लिहिलंय, त्याच्याऐवजी मला इथे आपल्याला इथून जे आपण शोधून काढलं होतं हेल्थ केअर मधलं पाहिजे, समजा हेल्थ केअर अँड इन्शुरन्स, बरोबर. तर हे कॉपी करतो आणि सेक्टरचं नाव फक्त मी चेंज करतो. इथे रिटेलच्या ऐवजी हेल्थ केअर अँड इन्शुरन्स इंडस्ट्री असं मी टाकलं आणि चॅट जीपीटीला आलो. आता तो मला काय करेल, ह्याच आता मी चालू करतो. आता मला इथे सर्च करता येतं, रिझनिंग देता येतं, बरोबर. तर मी सर्च द वेब, इंटरनेटवरनं शोध, त्याची कारणं पण दे,
बरोबर. थिंक बिफोर रिस्पॉन्डिंग म्हणजे विचारपूर्वक उत्तर दे, मला साधं सुद्धा उत्तर नकोय. तर मी इथे ह्या दोघांना टिक केलं आणि मी आता त्याला शोधायला सांगतोय. तो उत्तर द्यायला सुरुवात करेल. ओके. तर तो रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतोय. ओके. आता इथे तो दोन रिस्पॉन्स देईल, त्यातलं तुम्हाला कुठला योग्य वाटतोय तो सांगायचा, कारण मी त्याला तसं सांगितलंय. ओके. तर तो त्यानं लिहायला सुरुवात केली दोन्ही सेक्टरची. त्या सेक्टरमधले जे काय टॉपचे 20 स्टॉक असतील, त्या 20 स्टॉक मधले टॉप 3 स्टॉक कोणते आहेत आणि बॉटम 3 स्टॉक कोणते आहेत, तर ते तो तिथे सर्च करून आपल्याला सांगेल. ओके. तर त्याचा रिस्पॉन्स इथे चालू झालाय. तो शोधायला ते माहिती मगाच सारखंच तो काय करेल, विचार करून 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 तो आपल्याला काय करणार, उत्तर देणार. ओके. तर त्यानुसार आपल्याला थोडा वेळ वाट बघावी लागेल. ओके. तर त्याची उत्तरं येऊ देत, मग आपण पुढे जाऊया, कारण पहिल्याचं उत्तर आल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ओके. तर इथे आपल्याला तोपर्यंत ह्याचा प्रॉम्प्ट लक्षात घेऊया. प्रॉम्प्ट मध्ये मी काय सांगितलंय बघा, म्हणजे प्रॉम्प्ट बनवणाऱ्यानं इथे काय सांगितलंय, की आपल्याला काय करायचंय, ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते सांगितलंय. टायटल काय पाहिजे, तर असं पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कंडक्ट अ डिटेल टॉप डाऊन अनालिसिस ऑफ द इंडियन हेल्थकेअर अँड इन्शुरन्स इंडस्ट्री focusing on macroeconomic factors, industry dynamics, sector specific issues, and investment opportunities. Additionally, evaluate the top 20 companies by market capitalization within the industry to identify the three best and three worst stock for investment. हे ऑब्जेक्टिव्ह झालं. मग त्याला इन्स्ट्रक्शन, सगळ्या सूचना दिल्यात की डोंट प्रोव्हाइड अ जनरल फ्रेमवर्क, म्हणजे जनरल माहिती सांगू नको. व्यवस्थित आपल्याला एक्झिक्यूट द अनालिसिस ॲज अ बाय साइड फंडामेंटल अनालिस्ट, म्हणजे तू स्वतःला फंडामेंटल अनालिस्ट आहेस असं समज आणि प्रत्येक स्टेपचं अभ्यास करून मग मला रिपोर्ट दे. अशा सगळ्या त्याला सूचना दिलेल्या आहेत. अशा भरपूर सूचना झाल्यानंतर मग त्याला काय काय बघ गोष्टी त्यामध्ये, तर त्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर इंडस्ट्रीचं अनालिसिस कसं कर ते सांगितलेलं आहे. सेक्टरचं अनालिसिस कसं कर ते सांगितलेलं आहे. 3 बेस्ट स्टॉक कसे निवडून काढ, त्याच्यामध्ये त्याचे स्ट्रेंथ सांग, विकनेस सांग, फायनान्शियल सांग, ते सगळं सांगितलेलं आहे. त्यानंतर 3 वर्स्ट स्टॉक कुठले आहेत, वाईट स्टॉक कुठले आहेत 3, ते सगळं इथे सांग, असं आपण सगळं त्याला सांगितलेलं आहे. बरोबर. आता इथे त्यानं काय केलं, दोन पद्धतीने अनालिसिस केलं. बरोबर. आता आपण दोन्ही अनालिसिस चेक करूया आणि पुढे जाऊया. ओके. आपण आता जास्त वाचत बसूया नको. त्यानं कुठले स्टॉक काढलेत तिकडे जाऊया डायरेक्ट. ओके. त्यानं सगळं डिटेल विश्लेषण केलेलं आहे. आता त्यानं काय केलं, पहिल्या सिस्टीम मध्ये जे अनालिसिस केलं त्यामध्ये अपोलो हॉस्पिटल अँड एंटरप्राइज हा बेस्ट मध्ये काढलाय. बरोबर. एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स बेस्ट मध्ये घेतलाय. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स बेस्ट मध्ये घेतलाय. वर्स्ट मध्ये कुठले घेतलेत, न्यू इंडिया इन्शुरन्स, सरकारी कंपनी आहे, तो म्हणतो ह्याच्यामध्ये गुंतवणूक करणं योग्य नाही, ही वाईट कंपनी आहे गुंतवणुकीसाठी. बरोबर. त्यानंतर स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स, ही सुद्धा आत्ता गुंतवणुकीसाठी वाईट आहे. का वाईट आहे ते पण इथे लिहिलेलं आहे. बघा काय लिहिलंय, विकनेस, स्टार हेल्थ हॅज स्ट्रगल्ड विथ प्रॉफिटेबिलिटी शोईंग अ 1 year रिटर्न ऑफ अराउंड -37, म्हणजे प्रॉफिटेबल नाही आहे ती कंपनी आता, 37% ती तोट्यात आहे. असा मी अगदी थोडक्यात अर्थ तुम्हाला सांगतोय. तर त्यामुळे आता स्टार हेल्थ आणि अलाइड इन्शुरन्स मध्ये तुम्ही गुंतवू नका. LIC मध्ये सुद्धा गुंतवू नका, कारण का की डॉमिनन्स असला तरी लॅकलस्टर परफॉर्मन्स आहे त्याचा. बरोबर. विथ 1 year रिटर्न इन द विसिनिटी, त्या स्टॉकनं 28.75% वजा, म्हणजे जी वर्षभरापूर्वी किंमत होती जवळजवळ 29% या स्टॉकची किंमत आता खाली आलेली आहे. बरोबर. तर त्याची पण सगळी कारणं दिलेली आहेत. त्यामुळे LIC किती चांगला वाटला तरी आता गुंतवणुकीला योग्य नाही, असं त्याचं कन्क्लुजन आहे एका पद्धतीनं. दुसऱ्या पद्धतीनं आपण इथे बघताना काय दिसतंय आपल्याला, दुसऱ्या पद्धतीनं अपोलो हॉस्पिटलच घेतलंय चांगल्या स्टॉकमध्ये. त्यानंतर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल घेतलंय आणि बहुतेक एचडीएफसी घेतलंय पहिलं. ओके. बेस्ट इन्व्हेस्टमेंट आउटलुक मध्ये एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स घेतलंय. तेच तीन स्टॉक आहेत, फक्त वेगवेगळ्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. बरोबर. व स्टॉक मध्ये सुद्धा LIC घेतलंय, न्यू इंडिया इन्शुरन्स घेतलंय आणि स्टार हेल्थ स्टॉक तेच घेतलेत. आता आपण काय करूया, ह्यातला कुठला तरी एक घेऊया चांगल्यातला. ओके. मला आता काय करायचं आहे, समजा HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीचं मला अनालिसिस करायचं आहे. आपण स्टेप नंबर
3 वर जाऊया. मी तुम्हाला इथे येतो. मला आता स्टॉकची लिस्ट मिळाली, चांगल्या 3 स्टॉकची मिळाली. त्यातलं आता मी काय करणार आहे, त्या 3 स्टॉकपैकी मला बेस्ट स्टॉक निवडायचा. म्हणजे तिन्ही स्टॉक निवडायचे आणि त्याला विश्लेषण करायला सांगायचं. त्यासाठी ग्रॉकवर जाऊया. ग्रॉकवर मी गेलो. इथे इथे ग्रॉकमध्ये आलो. इथे त्याच्यासाठीचा प्रॉम्प्ट मला कॉपी करावा लागेल. तर आपण स्टेप नंबर 3 ला आहोत, तर त्यामुळे स्टेप नंबर 3चं जे हे आहे ते खूप मोठं आहे प्रॉम्प्ट. त्यामुळे मी इथे हा घेतो. हा खूपच मोठा प्रॉम्प्ट आहे, 13 पानाचा प्रॉम्प्ट आहे. खूप डिटेलमध्ये तो विश्लेषण करणार. पण आपल्याला आता तुमच्या लक्षात आलं असेल, त्याचं ॲनालिसिस खूप डिटेल असू दे, रिपोर्ट कॉम्प्लिकेटेड असू दे, आपल्याला हवी ती माहिती पटकन शोधायची आणि आपण पुढे जायचं आहे. ओके, मी कॉपी करतो. त्यानंतर ग्रॉकमध्ये तो प्रॉम्प्ट टाकतोय. ओके, सुरुवातीलाच आपल्याला 3 स्टॉकची नावं द्यायची असणार आहेत. तिथे मी ती 3 स्टॉकची नावं देतो. मग त्यातला तो ॲनालिसिस करून सांगेल की बेस्ट स्टॉक कुठला. तर पहिलं स्टॉक आपण इथे घेऊया की HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी. पहिल्या स्टॉकचं नाव घेतलं, ते मी इथे टाकलं, पहिल्या स्टॉकचं नाव. ओके, दुसरा स्टॉक आपण लगेच खाली, दुसरा स्टॉक कुठला होता. आता ह्या 3 स्टॉकचं तो विश्लेषण करेल आणि मग आपल्याला सांगेल की ह्यातला बेस्ट स्टॉक कुठला आहे. 1 नंबर कोण आहे, 2 नंबर कोण आहे आणि 3 नंबर कोण आहे. तर 2 नंबरचं घेतलं. 3 नंबरला जाऊया, ICICI प्रुडेन्शियल. ओके, आपण जास्त डिटेल काही वाचत बसलो नाही तरी सुद्धा आपल्याला काय होतंय, पटापट माहिती मिळते. ओके, आपण पुढे गेलो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा मी त्याला सांगू शकतो की डीप रिसर्च कर, थिंक कर, पण आता ते काय त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो. त्यामुळे मी डायरेक्ट काय करतो, त्याला ॲनालिसिस करायला सांगतो. ओके, डीप रिसर्च किंवा थिंकला मी जास्त क्लिक करत नाही, कारण मग व्हिडिओ खूप मोठा होईल. आपल्याला खूप चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर डीप रिसर्चला आणि थिंकला क्लिक करायचं आहे, ह्या दोघांना. ओके, तर मी इथे केलंय. तो आता खाली बघूया, आपल्याला विश्लेषण द्यायला सुरुवात केली का, कारण ह्याचा प्रॉम्प्टच खूप मोठा आहे. ओके, तो आता थिंकिंग करतोय तरी सुद्धा आपण थिंकला इथे क्लिक होतं, त्यामुळे थिंकिंग करतोय. किती सेकंद लागतायत त्याला ते आपल्याला इथे दाखवतोय. 24-25 सेकंद झाली आहेत आत्ता. ओके, तो थिंकिंग करून त्यानं किती वेब पेजेस बघितली आहेत, माहिती किती ठिकाणून घेतली आहे, 25 ठिकाणून आत्तापर्यंत घेतली आहे. ओके, ह्या 3 स्टॉक विषयीची माहिती. आणि तो आता त्याच्यावर विचार करतोय आणि मग रिपोर्ट बनवणार. ओके, तरी मी डीप सर्च कर म्हणून सांगितलं नाहीये, कारण त्याला आणखीन वेळ जाईल, व्हिडिओ मोठा होईल. प्रत्यक्ष जर वापरायचं असेल तर त्याला डीप सर्च करायला लावायचं, म्हणजे तो आणखीन जास्त त्याचा अभ्यास करून आपल्याला त्याचे खूप चांगले रिझल्ट्स देऊ शकतो. ओके, तर इथे मी करतोय. जवळजवळ 1 मिनिट त्याला लागलंय थिंकिंगला. बरोबर, तर हा व्हिडिओ त्यामुळे मोठा होणार आहे, पण आपल्याला यातनं माहिती मिळेल की आपण काही नाही करायचं, फक्त कॉपी पेस्ट करून आपल्याला चांगला स्टॉक निवडता येतो. बरोबर, त्याच्यासाठी काहीही करण्याची गरज नाही. ओके, म्हणजे आपल्याला डोकं लावायला नको, आपल्याला कुणाला फार विचारायला नको. मोठ्या मोठ्या आणि हे एवढं सगळं जर आपल्याला रिपोर्ट घ्यायचे झाले ना, तर ह्याच्यासाठी आपल्याला हजारो रुपये फी भरावी लागेल. तर त्यावेळेला आपल्याला हे रिपोर्ट आणि इतकं रिसर्च डिटेल ॲनालिसिस आपल्याला मिळू शकेल. तर त्याच्याऐवजी आपण इथे फ्री ऑफ कॉस्ट ह्या गोष्टी करतोय. बरोबर, अर्थात प्रॉम्प्ट आपल्याकडे असला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रॉम्प्ट असेल तर आपण अतिशय उत्तम पद्धतीनं थोड्या वेळामध्ये एक तासभर जर घालवला तर आपल्याला सगळं ॲनालिसिस होऊन मला 10-15 स्टॉकची यादी मिळू शकते. ओके, तर इथे तो आता जवळजवळ 2 मिनिटं झाली थिंकिंग करतोय. म्हणजे तरी मी त्याला डीप सर्च करू नको म्हणून सांगितलंय, तरी थिंकिंगला सांगितलेलं असल्यामुळे तो थोडासा वेळ घेतोय. ते थिंकिंगचं पण काढून टाकायला पाहिजे होतं, म्हणजे त्यानं लवकर माहिती दिली असती. तर ठीक आहे, आपल्याला चांगली माहिती तो देईल. ओके, तर आता ह्यातनं मला स्टॉकचं, आणि हे वाचायला एकदम सोपं आहे. तुम्हाला आता लक्षात येईल की त्या 3 स्टॉकला तो काय करणार, 30 मार्क पैकी किती मार्क आहेत ते सांगणार. बरोबर, 30 पैकी ह्याला समजा 25 आहेत, त्याला 26 आहेत, तिसऱ्याला 20च आहेत. आपल्याला लक्षात येईल 26 मार्कवाला सगळ्यात चांगला आहे. बरोबर, मग ते मार्क कसे दिले त्यानं, तर ते सुद्धा तो दाखवेल, कशाला किती दिले. आणि त्यानुसार त्यानं जे ॲनालिसिस केलं, तर सगळं ॲनालिसिस आपल्याला बघता येतं. सगळ्याच्या सगळा रिपोर्ट वाचायची आपल्याला गरज नसते. आपण शेवटचा जो भाग आहे, जो महत्त्वाचा आहे, तेवढा वाचला तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये खूप चांगली माहिती मिळू शकते. ओके, तर तो थिंकिंग करतोय. थोडासा
त्याला वेळ लागतो, म्हणजे हे सगळे जे आहेत, कारण ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, त्याला एवढी सगळी माहिती गोळा करून त्याच्यावर ॲनालिसिस करून त्याच्यावर विचार करून मग तो तुमच्या पुढे रिपोर्ट देणार आहे. आणि तो असा तसा रिपोर्ट देणार नाही आहे, तर एकदम प्रोफेशनल रिपोर्ट देणार आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला हजारो लाखो रुपये द्यावे लागले असते. अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे जस्ट आपल्याला प्रत्येकाला, आणि त्याच्यासाठी काय लॅपटॉपच पाहिजे तुमच्याकडे असं नाही, कम्प्युटर पाहिजे असं नाही, मोबाईलवरनं सुद्धा तुम्ही हे सर्व गोष्टी करून तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा चांगल्या पद्धतीनं वापर करू शकता. तर त्याची माहिती थिंकिंग चाललंय, तर तो थिंकिंग झाल्यानंतर आपल्याला त्याचं हे करेल. बराच वेळ थिंकिंग करतोय, जवळजवळ 220 सेकंद झाली तो थिंकिंग करतोय. आणि तो सगळी काय काय थिंक करतोय ते बारकाईनं जर बघितलं तर तिथे दिसतंय. इतक्या सगळ्या गोष्टींवर तो विचार करतोय, बरोबर, म्हणजे सेकंदाला त्याच्या 5-5, 10-10 लाईन वर सरकतायत. तर एवढा सगळ्याचा विचार करून मग तो आपल्याला एक रिपोर्ट देणार आहे. ओके, तर त्याचा रिपोर्ट येईपर्यंत अर्थातच आपल्याला वाट बघणं आलं, बरोबर. आपण मध्येच काही स्किप करू शकत नाही, कारण ती सगळी प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला तो रिपोर्ट मिळत नाही. ओके, तर इथे मी तुम्हाला प्रॉम्प्ट मध्ये दाखवतो, त्याचं होऊ देत. ओके, हे बघा, इथे तो काय करणार, अशा पद्धतीनं रिपोर्ट देणार की कितीला स्कोरिंग सिस्टीम आहे, 1 to 5, 5 विथ बेस्ट. फंडामेंटल अनालिसिसला त्याला 5 पैकी किती मार्क आहेत, फायनान्शियल अनालिसिसला 5 पैकी किती मार्क आहेत, कंपनीचा परफॉर्मन्सला 5 पैकी किती आहेत, आउटलुकला किती आहेत, टेक्निकल अनालिसिसला किती आहेत, व्हॅल्युएशनला किती आहेत, आणि मग खाली टोटल स्कोर येणार. हे उदाहरण दिलंय, एका स्टॉकचं दिलंय 28, दुसऱ्याचं दिलंय 23, तिसऱ्याचं दिलंय 19. मग ज्याचा 28 आला असणार तो बेस्ट स्टॉक आहे ह्या तिघांमधला, 23 आलाय तो सेकंड नंबर आहे. मग आपण एकात करायचं असेल तर आपल्याला हा स्टॉक निवडावा लागेल, दोघात करायचं असेल तर हा आणि दुसरा असं निवडावं लागेल. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळणार. तो अजूनही थिंकिंग करतोय, करू देत. आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळाले की मग आपल्याला लक्षात येईल. ते अगदी काही सेकंदात आपण वाचू शकतो, बरोबर. तर त्याच्यासाठी थोडा वेळ वाट बघावी लागेल त्याचं पूर्ण प्रोसेस होईपर्यंत, कारण त्यानं आतापर्यंत 25 वेब पेजेसवरनं सगळी माहिती घेतलेली आहे आवश्यक असणारी, आणि त्यानुसार तो सगळं ॲनालिसिस करतोय. आता पुढच्या ह्याला जास्त वेळ लागणार नाही, आपल्याला ह्या स्टेपला जास्त वेळ लागतो, कारण हा सगळ्यात मोठा आहे, 13 पानाचं त्याच्यामध्ये ॲनालिसिस आहे. तर त्यामुळे तेवढं विश्लेषण करायला त्याला वेळ लागणार. तर ही एक स्टेपच तेवढी थोडीशी, कारण आपल्याला काय करायचं आहे, बेस्ट स्टॉक निवडायचा आहे. त्याच्यात चूक झाली तर आपल्याला काय होऊ शकतं, म्हणजे समजा बेस्ट स्टॉक आहे, त्यानं समजा एक 80% रिटर्न दिला. सेकंड नंबरचा स्टॉक आहे, त्यानं समजा 50%च रिटर्न दिला, तर आपल्याला थोडा वेळ घाई करून जर आपण समजा आता त्यांना ॲनालिसिस करायला सुरुवात केली आहे बघा, उत्तर द्यायला सुरुवात केली, आता थोडा वेळ, इतका वेळ जर आपण वाट नाही बघू शकलो, आणि हे सुद्धा फुकट तो आपण त्याच्याकडून काम करून घेतोय, आणि जर मग आपल्याला काय झालं तर मग 30%चा जो फरक आला समजा काही वर्षांनी, तर मग आपण ती किंमत त्याच्यामुळे दिलेली असणार असं होऊ शकतं. तर त्यामुळे थोडा वेळ वाट बघून आता त्यानं सगळं डिटेल ॲनालिसिस केलं. आता मी म्हटलं तसं प्रत्येक एका प्रॉम्प्टवर आपल्याला 5-6 व्हिडिओ बनवावे लागतील त्याचं सगळी माहिती समजून सांगायला. पण आता इथे काय करूया, आपण इथे येणारं उत्तर जे आहे ते चेक करूया, आणि त्यानुसार आपल्याला इथे हे बघा, इथे त्यानं रिझल्ट पण काढलाय. ओके, त्याचं होऊ देत कन्क्लुजन, मग आपण पुढे येऊ. ओके, त्यानं रिझल्ट काढला बघा. एचडीएफसी लाईफला किती मार्क दिले, 24 दिले. अपोलो हॉस्पिटलला मार्क किती दिले, 27 दिले. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलला 23 दिले. म्हणजे आपल्या लक्षात येईल अपोलो हॉस्पिटल ह्या तिन्ही स्टॉक मधला बेस्ट आहे, 27 मार्क आहेत. त्याला फंडामेंटल मध्ये 5 पैकी 5 आहेत, फायनान्शियल अनालिसिस मध्ये 4 आहेत, कंपनी परफॉर्मन्स 5 पैकी 5, आउटलुक 5 पैकी 5, टेक्निकल अनालिसिस 5 पैकी 5, व्हॅल्युएशन त्याचं थोडंसं जास्त आहे, म्हणजे त्याला 3 मार्क आहेत. म्हणजे काय, तर त्याची खरी किंमत, प्राइस आणि व्हॅल्यू असे दोन ज्या गोष्टी असतात, तर त्याचा आत्ता स्टॉकची किंमत थोडी जास्त आहे, महाग आहे तो. बाकी एक नंबरला आहे. म्हणजे तुम्हाला आता एकच स्टॉक निवडायचा असेल तर आपण समजा ह्या सेक्टर मधला तर अपोलो हॉस्पिटल निवडू शकतो, बरोबर. दोन निवडायचे असले तर एचडीएफसी लाईफ निवडू शकतो. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल पण एकच पॉईंट कमी पडला त्याला, बरोबर. ह्याला 24 झाले, ह्याला 23 झाले, म्हणजे सगळे आपल्याला लक्षात येईल. कन्क्लुजन दिले आणि त्याचं कारण सुद्धा सांगितलंय. अपोलो हॉस्पिटल का आहे, तर त्याचं लिडरशिप इन ग्रोथ, रेव्हेन्यू,
रेव्हेन्यू 15% वाढलाय, ईपीएस अर्निंग पर शेअर 20% वाढलाय, स्टॉक परफॉर्मन्स 100% प्लस ओव्हर 5 इयर्स आहे, स्टॉक खूप चांगला परफॉर्म करतोय, स्ट्रॉंग टेक्निकल मोमेंटम आहे, सगळी कारणं दिलेली आहेत आणि ह्या दोघांचे शॉर्टकमिंग सुद्धा दिलेत. स्ट्रॉंग प्रॉफिटेबिलिटी अँड स्टॅबिलिटी बट हावेवर ग्रोथ रेट म्हणजे रेव्हेन्यू 10%च आहे, बरोबर. इथे रेव्हेन्यू बघितला तर 15% आहे. तर त्यामुळे आपल्याला आणि इथे बघितलं तर म्हणजे प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण दिलंय आणि मग शेवटी कन्क्लुजन दिलंय. अपोलो हॉस्पिटल आपल्याला बेस्ट मिळाला. ठीक आहे, आता आपण त्याचं व्हॅल्युएशनला जाऊ, चौथ्या स्टेपला जाऊ. चांगला स्टॉक मिळाला, स्टॉकचं विश्लेषण करायला पाहिजे. आता क्लॉडला जाऊया आणि योग्य किंमत काय, खरेदी किती किमतीला केली पाहिजे, कारण गुंतवणूक करायची आहे ना. आज आपल्याला अनालिसिस केलं आणि उद्या गुंतवणूक केली असं करून चालणार नाही. तर त्याची किंमत काय असली पाहिजे हे समजून घेऊया. तर त्याच्यासाठी मी स्टेप नंबर 4 ओपन करतोय. स्टेप नंबर 4 ओपन करून सगळी त्यातलं कंट्रोल कॉपी करून घेतो सगळं. क्लॉडला जाऊया. ओके, क्लॉड ओपन करून ठेवलंय मी इथे. आता क्लॉडला आपल्याला इथे गेल्यानंतर जेव्हा मी पेस्ट करतो तेव्हा ते बाकीच्या सारखं दिसत नाही, ते इथे पेस्टेड म्हणून आलं बघा. मी जे काय म्हटलं ते, मग मला इथे काय करायला लागेल, स्टॉकचं नाव वर टाईप करावं लागेल. कुठलं स्टॉक आहे आपल्याला, तर आपल्याला स्टॉकचं नाव आलंय अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइजेस लिमिटेड. तर इथे काय करायचं आहे, कॉपी करायचं, क्लॉडला जायचं आणि इथे हे करायचं, प्लीज ॲनलाइज आता इथे समजा तुमचं स्पेलिंग चुकलं तर त्याला राईट क्लिक केलं की तुम्हाला त्याचं करेक्ट येतं. ॲनलाइज द स्टॉक, त्याचं नाव टाईप करा, युजिंग, आता हे लिहिलंच पाहिजे असं काही नाही, आपण स्टॉकचं नुसतं नाव वर दिलं तरी चालतं. युजिंग फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स. ओके, हे सांगितलं त्याला. म्हणजे कुठला स्टॉक आहे, अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइजेस लिमिटेड, सगळ्या सूचना इथे खाली आलेल्या आहेत, बरोबर. आता हे एक्सप्लेनेटरी सिलेक्ट केलंय ते मी काढून टाकतो पटापट यावं याच्यासाठी आणि आपण काय करूया, चालू करूया. ओके, त्यानं चालू केलं, तो स्टॉकचं नाव हे केलं अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइजेस. तर तो काय करतो, अपोलो हॉस्पिटलचं सगळी माहिती आणि ह्यानं लगेच चालू केली बघा माहिती सांगायला. इकडच्या बाजूला तुम्हाला माहिती यायला लागली, अपोलो हॉस्पिटल अँड एंटरप्राइजेस लिमिटेड, त्या कंपनीची माहिती येते, सगळी डिटेल माहिती येते बघा. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस तो सांगतोय, मार्केट व्हॅल्युएशन, प्राइस मार्केट कसं आहे, त्यानंतर करंट स्टॉक प्राइस काय आहे, प्राइस टू अर्निंग रेशो काय आहे, फंडामेंटल पूर्ण अनालिसिस करून आपल्याला देतोय, बरोबर. तर त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी अँड रिटर्न्स काय आहे, सगळी डिटेल माहिती तो विश्लेषण करून देणार आपल्याला. आता हे समजा मला त्यातली माहिती कळत असेल, कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तर मी सगळं वाचेन, नाहीतर मी काय करणार, त्याच्या शेवटचं जे आपल्याला कन्क्लुजन येणार ना तेवढंच मी वाचणार. मला माझ्या कामाचं तेवढंच आहे, बरोबर. मला बाकीचं सगळं जर समजत असेल तर मी वाचेन, नसेल समजत तर माझ्या कामाची जेवढी माहिती आहे तेवढंच मी घेईन आणि पुढे जाईन. ओके, त्याचं डिव्हिडंड अनालिसिस केलंय, बरोबर. असं करून तो मागचा सगळा अभ्यास करून आपल्याला त्या स्टॉकची पूर्ण कॉमेंट्री सांगतो. ओके, व्हॅल्युएशन मेट्रिक्स, पी बरोबर कंपॅरिझन करून सांगितले, त्याची कॉमेंट्री दिली, बरोबर. नंतर क्वालिटेटिव्ह अनालिसिस केलं, सगळं तो अभ्यास करतोय आणि तुम्हाला त्याची माहिती पुरवतोय. ओके, मॅनेजमेंट क्वालिटी कशी आहे, म्हणजे पूर्ण त्या स्टॉकचं आपल्याला अशा प्रकारचा रिपोर्ट एखादा स्टॉकचा जर करून घ्यायचा असेल तर ह्याच्यासाठी खूप मोठी फी पूर्वी मोजायला लागायची, बरोबर. आता आपल्याला फक्त काही कॉपी पेस्ट किंवा काही कीज टाईप केल्या की आपल्याला ही सगळी माहिती फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध होते. ओके, आता इन्व्हेस्टमेंट थिसिस पण सांगितलं त्यानं, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचं, त्याच्यामध्ये काय हे आहे, सगळ्या त्याच्या डिटेल माहिती सांगितली आहे. ओके, तर त्याची माहिती येते. व्हॅल्युएशन अँड रेकमेंडेशन बघा, इथे व्हॅल्युएशन अँड रेकमेंडेशन, त्याची किंमत काय असली पाहिजे, फेअर व्हॅल्यू काय असली पाहिजे, कोणत्या किंमत टार्गेट काय असलं पाहिजे, असं करून कन्क्लुजन सकट त्यानं सगळी माहिती आपल्याला दिली. कन्क्लुजन झालं म्हणजे तो शेवटला आलाय आता. ओके,
तर इथे त्यानं काय केलं, बेस्ड, आता शेवटचं कन्क्लुजन वाचतो बघा, कन्क्लुजन मधलं सुद्धा शेवटचं, बेस्ड ऑन अवर अनालिसिस वी रिकमेंड अ बाय, म्हणजे तो आता बाय रेकमेंड करतोय फॉर अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइजेस लिमिटेड विथ अ टार्गेट प्राइस 6,500 रुपये टार्गेट. कधी येऊ शकतं त्याच्या अंदाजानं, आता हे काही गॅरंटी नसते, पण त्यानं जो काय अभ्यास केला त्याला वाटतं की पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये 6,500 रुपये टार्गेट येऊ शकतं, रिप्रेझेंटिंग अ पोटेन्शियल अपसाईड ऑफ 10.4% फ्रॉम करंट लेवल. म्हणजे आत्ताच्या किमतीपासून 10-10.5% आपल्याला तेजी पुढच्या वर्षभरामध्ये बघायला मिळू शकते. आपण आता त्याचं व्हॅल्युएशन रॅशनल बघूया. बरोबर, व्हॅल्युएशन अँड रेकमेंडेशन. डिस्काउंटेड कॅश फ्लो फेअर व्हॅल्यू किती आहे, 6,250. बरोबर, आता ती वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला हे करून दिली आहे. EV बाय इबिटा मल्टिपल फेअर व्हॅल्यू 6,100 दिली आहे. नंतर पी मल्टिपल फेअर व्हॅल्यू 5,900. म्हणजे प्रत्येक ज्यांचं कॉमर्स बॅकग्राऊंड आहे त्यांना हे लक्षात येऊ शकेल की वेगवेगळ्या पॅरामीटरनुसार आपल्याला त्यानं कोणती योग्य किंमत आहे खरेदीची ती दिली आहे. बरोबर, आता मी शेवटी तुम्हाला एक मस्त आयडिया सांगतो याच्यात काय करायचं. मग फेअर व्हॅल्यू एस्टिमेट काय केलंय त्यानं, ह्या सगळ्याचं ॲव्हरेज काढलं आणि 6,100. आपल्याला हे वाचायचं आहे फक्त एक वाक्य. बरोबर, काय वाचायचं की 6,100च्या आसपास आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू आहे, तिथे जर खरेदी करता आलं तर चांगलं आहे. बरोबर, बाकी त्याचे सगळी माहिती दिली आहे, टार्गेट दिलं आहे, सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला काय झालं, तो स्टॉक निवडला, कोणत्या किमतीला खरेदी करायचं ते कळलं. आता मी पोर्टफोलिओ असा बनवला, प्रत्येक स्टॉकसाठी मी हे सर्व प्रोसेस फॉलो केली आणि मी पोर्टफोलिओ एक 10-12 स्टॉकचा बनवला. आता माझ्यापुढे पुढचा प्रश्न काय आहे की दरमहा मला आता स्टॉकचा आढावा घ्यायचा आहे. मग मी आता काय करतो, शेवटचा, आपण शेवटाकडे आलोय आता, जेमिनाय हे जे टूल आहे ते वापरून तो काय करेल, बाजारात आता घेऊन तर झालोय आपण, तर बाजारात काय काय बातम्या आल्या आहेत, त्याचं सेंटिमेंट्स काय आहेत, लोक काय बोलत आहेत त्याच्याविषयी, तर ती सगळी माहिती गोळा करून तो मला सांगेल की मी आता काय केलं पाहिजे, तो होल्ड केला पाहिजे का, त्याच्यामध्ये आणखीन गुंतवणूक केली पाहिजे का, त्यातनं बाहेर पडलं पाहिजे. तर स्टॉकचा आढावा आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी मी जेमिनायमध्ये जातो. तर मी आता काय करतो, शेवटचं जेमिनाय ओपन करतो. इथे मला टाईप करायचं आहे, त्यासाठी मी 5व्या स्टेपचा माझा जो प्रॉम्प्ट आहे तर तो मी घेतोय. ओके, हा प्रॉम्प्ट मी कॉपी करतोय आणि इथे मी पेस्ट करतोय. ओके, आता ह्याच्यामध्ये मला स्टॉकचं नाव सांगावं लागेल. आता ॲक्ट ॲज अ फायनान्शियल अनालिस्ट यू विल रिसर्च अँड अनालाइज द स्टॉक. त्या स्टॉकचं नाव मला इन्सर्ट द स्टॉक टिकर म्हटलंय, तिथे त्याचं नाव टाकायचं आहे. त्या स्टॉकचं नाव काय आहे, तर आपल्याला इथे स्टॉकचं नाव असेल, आपण आत्ता घेतला तो अपोलो. ओके, अपोलो हॉस्पिटल अँड एंटरप्राइजेस लिमिटेड हे स्टॉकचं नाव आहे. हे मी इथनं कॉपी करून घेतलं आणि जेमिनायला इथे इन्सर्ट म्हटलंय, तिथे मी स्टॉकचं नाव टाकतो. ओके, स्टॉकचं नाव सांगितलं मी त्याला, हे सांगेल आता इथे मी डीप रिसर्च किंवा बाकी काय करत नाही. बरोबर, आपल्याला फक्त एक जनरल तो बातम्या जेमिनायवरनं मिळेल, आपण त्याला करायला सांगूया. तो आता लगेच, डीप रिसर्च नसेल तर लगेचच आपल्याला काही सेकंदात तो उत्तर द्यायला सुरुवात करतो. बरोबर, आणि तो विश्लेषण करून काय काय न्यूज आहेत त्या सगळ्या वाचतो आणि आपल्याला ती सगळी बातमी करून देतो. बरोबर, बातम्या वाचून तो त्याचं न्यूज आणि सेंटिमेंट अनालिसिस करून देतो. तो अपोलोचा त्यानं करायला सुरुवात केली आहे बघा. स्टार्ट रिसर्च तो इथे दाखवतो की त्यानं कशा पद्धतीनं प्लॅन केला आहे. आता हा प्लॅन आपल्याला बदलता पण येतो, एडिट करता येतं, पण एडिट प्लॅन करूया नको, त्यानं घेतलंय ते बरोबर आहे असं समजून मी त्याला रिसर्च स्टार्ट करायला सांगतो. रिसर्च स्टार्ट करायला सांगितल्यावर त्यानं डायरेक्टली त्या प्लॅननुसार रिसर्च चालू केली. बरोबर, आता तो सुद्धा आपल्याला काही सेकंदामध्ये उत्तर द्यायला सुरुवात करणार. आता तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल तो किती वेबसाईट वाचतोय बघा. एवढ्या सगळ्या वेबसाईट तो वाचायला सुरुवात करतोय. विकिपीडिया वाचतोय, अपोलो हॉस्पिटलची वेबसाईट वाचतोय, नंतर ही पिचबुकची वेबसाईट वाचतोय, SEC गव्हर्नमेंटची वेबसाईट वाचतोय, वर्ल्ड बँकची वाचतोय, मार्केट डॉट FT ची वाचतोय, ग्लोबल डेटा GROW.in ची वाचतोय, NSE इंडिया वाचतोय. म्हणजे सगळ्या वेबसाईट वाचतोय तो आणि मग ती माहिती गोळा करतोय. बरोबर, तर 45 वेबसाईट त्यानं शोधून काढल्यात की अपोलो हॉस्पिटल विषयी माहिती या 45 वेगवेगळ्या वेबसाईटवर त्याला मिळाली. तर त्यातली तो माहिती वाचायला सुरुवात केली. आता तो सगळे, हे बघा इथे तर आणखीन मोठी यादी आहे. ओके, तर ह्या सगळ्या वेबसाईटवरनं तो माहिती वाचणार आणि मग आपल्याला काय करणार,
तो रिपोर्ट करून देणार. आतापर्यंत त्यानं 91 वेबसाईटवरनं माहिती वाचली आहे, बरोबर. तर ह्या सगळी यादी इथे येते बघा. असं करत करत तो आपल्याला सगळं आत्ता काय काय त्याच्याविषयी बातम्या आल्या आहेत, चांगल्या आहेत का, वाईट आहेत का, उत्तम आहेत, तर ते सगळं तो विश्लेषण करून आपल्याला काही वाचायची, कुठे जाऊन बघायची गरज नाही. आपल्याला सगळा रिसर्च तो एका क्लिकवर उपलब्ध करून देणार. आपण फक्त काय त्यातलं एक वाक्य फक्त वाचायचं आहे शेवटचं, आपल्याला काम संपलं, बरोबर. म्हणजे एकदा त्याला कामाला लावायचं, आपण काही चहा पिऊ शकतो इन बिटवीन, आणि त्याच्यामध्ये तो जे काही रिसर्च करून आपल्याला सांगेल त्यावर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला समजा 10 स्टॉक असतील आपल्या पोर्टफोलिओमध्ये, महिन्यातनं एकदा करायचं आहे, अर्धा पाऊण तास घालवला की आपल्याला सगळी आयडिया येऊन जाणार मागच्या महिन्यात काय काय झालं होतं, बरोबर. आणि आता काय केलं पाहिजे इथून पुढे. तर ह्या पद्धतीनं आपण काय करू शकतो, पूर्ण पोर्टफोलिओचं विश्लेषण ह्या एका प्रॉम्प्टच्या साहाय्यानं करू शकतो. आपल्याकडे जेवढे स्टॉक आहेत त्या सगळ्या स्टॉकचं विश्लेषण इथे मी आता येईल त्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये ते वाचून त्याच्यामधलं आपल्याला, जर समजा डिटेलमध्ये वाचायचं नसेल तर शेवटी कन्क्लुजन वाचायचं फक्त एक लाईनचं, तेवढं वाचलं तरी सुद्धा आपल्याला बरीचशी माहिती मिळून जाते. तर तो अजूनही ते सगळं गोळा करतोय आणि 91 वेबसाईटवरनं रिसर्च करून आपल्याला उत्तर देईल. त्यानं उत्तर दिलं की मग आपल्याला आजचा व्हिडिओमध्ये आपण अगदी शेवटाकडे येतोय. आता तो रिझल्ट बनवतोय, कंपनी प्रोफाईल, रिसर्च कम्प्लीटनेस सगळं बनवून तो आपल्याला उत्तर काढून देणार आहे. ओके. तर ॲनालायझिंग रिझल्ट्स, रिझल्ट्स ॲनालाइज करतोय आत्ता. ओके. तर ते करून आपल्याला उत्तर बनवून देईल. आता ते उत्तर वाचेपर्यंत मी काय करतो, त्याचं उत्तर तयार होईल तोपर्यंत आपण त्याला पॉज करून ठेवूया आणि आपल्या व्हिडिओच्या पुढच्या भागाकडे जाऊया. आपल्याला पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर ते आधी सांगून घेतो, म्हणजे तोपर्यंत काय होईल ते त्याचं काम पूर्ण होऊन जाईल. तर पुढच्या भागामध्ये, आजच्या भागामध्ये आपण काय केलं, गुंतवणुकीसाठी एआयचा वापर कसा करायचा ते बघितलं. ह्याच्यापेक्षा 10 पट जास्त इंटरेस्टिंग ट्रेडिंगमध्ये एआयचा वापर कसा करायचा, चार्ट ॲनालिसिस कसं करायचं, काय काय माहिती त्याच्यामध्ये बघणार आहे. तर चार्ट ॲनालिसिस कसं करायचं असतं, मी तुम्हाला काहीच येत नाही, आपण एआयला सांगायचं माझ्यासाठी हा चार्ट ॲनालिसिस करून दे मला, बरोबर. त्यानंतर स्ट्रॅटजीसाठी कोडिंग, मला आता एखादी स्ट्रॅटजी ट्रेडिंग व्ह्यूमध्ये बनवायची आहे, त्यासाठी मला 3-4 इंडिकेटर वापरायचे आहेत, त्याचं बेस सेटिंग लावायचं आहे आणि मला स्ट्रॅटजीचं कोडिंग पाहिजे, म्हणजे प्रोग्राम तयार करून दे, की तो प्रोग्राम टाकला की मला तो ट्रेडिंग व्ह्यूवर बाय आणि सेलचे सिग्नल दाखवेल, बरोबर. कुठे बाय करायचं, कुठेपर्यंत स्टॉप लॉस काय ठेवायचा, टार्गेट काय ठेवायचं, सगळं मला प्रोग्राम करून पाहिजे. म्हणजे मी काही नाही, मी फक्त ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन करणार, तिथे तो कोड टाईप करणार, इकडनं घेणार तिकडे टाईप करणार, माझं काम झालं. त्यानंतर तो चार्ट बघत राहिलो, बायचा सिग्नल आला की मी ॲक्च्युली बाय करणार, तिकडे सेलचा सिग्नल आला की मी विकून टाकणार. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ट्रेडिंगमध्ये कशा प्रकारे ॲनालिसिस करू शकतो, एआयचा वापर करून किती वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला ट्रेडिंगसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, तर ते मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवणार आहे. अतिशय इंटरेस्टिंग तो व्हिडिओ असणार आहे. पण त्यासाठी ह्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करावं लागणार आहे, या व्हिडिओला कमेंट करावं लागणार आहे. ठराविक लाईक आणि ठराविक कमेंट आल्यानंतरच पुढचा भाग मी तुम्हाला हे करीन. ह्या आठवड्याभरात आला तर पुढच्या विकेंडला मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की उपलब्ध करून देईन. त्याच्यामध्ये खूप जास्त, ह्या भागापेक्षा खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला त्या भागामध्ये बघता येतील. आपण परत मागे जाऊया आणि त्याचं काम झालंय का चेक करूया. तर त्याचं काम झालंय बघा. तोपर्यंत त्यानं सगळी डिटेल ॲनालिसिस केलं. आता हे सगळं डिटेल ॲनालिसिस मला मराठीत रूपांतरित करता येतं. ह्याच्यामध्ये काय दिलंय पहिलं, तर पहिलं जर बघितलं तर डिटेल स्ट्रक्चर रिपोर्ट, तर इथे कंपनी ओव्हरव्ह्यू अँड सेक्टर इंडस्ट्री ते सगळं दिलंय. त्यानंतर तुम्हाला बघितलं तर सेक्टर अँड इंडस्ट्री क्लासिफिकेशन दिलंय. सेंटिमेंट ॲनालिसिस, मार्केटचं सेंटिमेंट काय आहे, मार्केट काय विचार करत आहे, तर त्याचं सगळं ॲनालिसिस करून दिलंय. पॉझिटिव्ह सेंटिमेंट ड्राईव्हज काय आहेत, चांगल्या गोष्टी काय आल्यात मागच्या महिन्याभरामध्ये, निगेटिव्ह गोष्टी काय आल्यात ते सगळं इथे दिलंय. ॲनालिसिस सोशल मीडिया, सोशल मीडियाचा वापर करून काय काय बातम्या आल्यात त्याचं ॲनालिसिस त्यानं केलं आणि ॲनालिसिस आउटलुक त्यानं इथे दिलं, त्यानुसार रेटिंग दिलं. तर त्यामध्ये त्याचं म्हणणं काय आहे, आपण शेवटी खाली जाऊन सुद्धा वाचूया. ॲनालिस्ट प्राइस टार्गेट सुद्धा त्यानं काढून दिले आहेत इथे. की इनसाइट फ्रॉम ॲनालिस्ट रिपोर्ट्स असं करत मग आता वेगवेगळ्या ठिकाणी काय काय प्राइस टार्गेट आली आहेत बघा. तर कन्सेन्सस काय आहे, बाय, म्हणजे बरेचसे लोक बाय करा म्हणतात, काही लोक होल्ड करा म्हणतात, म्हणजे कुणी विका म्हणत नाही आत्ता, अजून तो खरेदी कराच म्हणतात, बरोबर. तर ह्याचा अर्थ चांगला आहे, बरोबर. तर टार्गेट प्राइस
प्रत्येकानं काय काय दिले आहेत, तर ते इथे आपल्याला ॲनालिस्ट फर्म कोणती आहे, मोतीलाल ओसवालवाले काय म्हणतायत, जेफ्रीजवाले काय म्हणतायत, HDFC वाले काय म्हणतायत, ICICI डायरेक्टवाले काय म्हणतात, प्रत्येकानं सांगितलंय कधी कधी काय काय म्हणतायत. ते आपल्याला सगळा रिपोर्ट त्याने इथे शोधून काढला. न्यूज ॲनालिसिस, मागच्या महिन्यामध्ये बातम्या कुठल्या कुठल्या आल्या त्याची सगळी माहिती इथे दिली आहे. बरोबर. आपल्याला एवढं सगळं वाचायचं नसेल समजा ना, तर खाली जायचं, इम्पॅक्ट सेक्टर वगैरे सगळं खाली जायचं. बरोबर. कुठनं कुठनं रिपोर्ट घेतले ते सगळं सांगितलंय. बरोबर. आपल्याला काय करायचं आहे, शेवटचं वाचायचं त्याच्यामध्ये. इन कन्क्लुजन, इथून सुरुवात करायची वाचायला. व्हाईल एक्नॉलॉजिंग द inherent risk and potential challenges within the healthcare sector and the possibility of short-term market fluctuation, the fundamental drives for Apollo Hospital appears robust. म्हणजे चांगलं आहे पहिलं वाक्य. The company's strong financial performance, strategic growth initiative and positive analyst outlook support a cautious optimistic stance. ह्या वाक्याला महत्व आहे. कॉशियस पण ऑप्टिमिस्टिक, म्हणजे काळजीपूर्वक तेजी होऊ शकते. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आपण जास्त त्याच्याविषयी आशावादी आहोत. स्टान्स फॉर अ पोर्टफोलिओ मॉनिटरिंग पर्पज, म्हणजे थोडी काळजी घेतली पाहिजे पण आशावादी भरपूर आहोत आपण, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्या स्टॉकमध्ये जास्त विचार करण्याची गरज नाही, आपण पुढच्या महिन्यापर्यंत निश्चिंत राहू शकतो. बरोबर. आणखीन पण त्यांनी काही गोष्टी दिल्यात. हावेवर ऑनगोईंग मॉनिटरिंग ऑफ फायनान्शियल परफॉर्मन्स, इंडस्ट्री ट्रेंड्स अँड एनी फर्दर न्यूज डेव्हलपमेंट विल बी क्रुशियल फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ द स्टॉक इन फ्युचर ट्रॅजेक्टरी. म्हणजे तो काय सांगतोय की थोडक्यात इथून पुढे पण थोड्या थोड्या दिवसांनी असं अनालिसिस करत राहा, म्हणजे मग तुम्हाला काय होईल त्याचा अंदाज येईल. म्हणजे तुम्हाला इथे काय कळलं की ह्याच्यामध्ये, ह्या स्टॉकमध्ये आपल्याला आत्ता धोका काही नाही आहे, हा स्टॉक आपण आणखीन एक महिनाभर होल्ड करू शकतो. एवढी माहिती आपल्याला त्याच्यामधनं कळली. जास्त डिटेल पाहिजे, सगळा रिपोर्ट वाचा, मराठीत करून घ्या, मराठीत वाचा. तुमची भाषा दुसरी कुठली असेल त्याच्यात वाचा. आपल्याला सगळं, एवढ्या सगळ्या वेबसाईट त्यानं शोधून काढल्या आणि त्यावरची बातमी त्यानं केली. तर इथे आपल्याला लक्षात आलं की गुंतवणुकीसाठी आपण एआयचा वापर कसा करू शकतो, आपला पोर्टफोलिओ कसा बनवू शकतो, पोर्टफोलिओ बनवल्यानंतर त्याचा आढावा कसा घेऊ शकतो. माझ्या मते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा. कसा वाटला, काही सूचना असतील, पुढच्या भागामध्ये काही गोष्टी आणखीन पाहिजे असतील तर ते कमेंटमध्ये अवश्य सांगा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे. मात्र लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.